तुला मराठीकडे काय आकर्षित करतं? आता ते असं काही राहिलं नाही की मराठी हिंदी. इट्स जस्ट दॅट की एकाला एक नॅशनल अपील आहे आणि एकाला थोडंसं एक घरपण आहे. जेव्हा राजकारण एकेका घरामध्ये शिरतं तेव्हा माणसं माणसांना ओळखेनाशी होतात की एकाच घरातली माणसं एकमेकांविरुद्ध उभी आहेत. आता जर तू पाहिलंस तर राजकारणापासून समाजकारण थोडं वेगळं होत चाललं. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट अँड पॉलिटिक्स. आपली जी मराठी फिल्म इंडस्ट्री आहे याच्यातही पॉलिटिक्स शिरलंय का रे? सम पीपल आर फ्रोझन इन टाइम. ओके, ते एका काळात आहेत आणि ते त्या काळाबद्दलच बोलतात. मग कुणीतरी मधनच उठून काहीतरी म्हणणं की आता मराठी सिनेमाची संस्कृती गरजच नाहीये वगैरे, तर मला असं वाटतं की नो प्रॉब्लेम, ठीक आहे, तुमचं झालंय काम करून. या वर्षात मराठी सिनेमा पहिल्यांदा जेनझी होतो. पण अरे जेनझीची आता मराठीशी नाळ बसवणंच इतकं अवघड झालेलं आहे. ही ओरड जेनझी सोडून सगळे करतात, कारण ते त्यांच्या हस्तिदंती मनोऱ्यामध्ये बसलेले आहेत आणि त्यांना तसं वाटतंय. मला हे सांग की मराठी माणसं न्यूनगंडाची मानसिकता घेऊन का जगतात रे? मला कुठेतरी आपल्या कंडिशनिंग मध्ये हे आहे. हाय, मी रीमा सदाशिव अमरापूरकर आणि मुक्काम पोस्ट मनोरंजनचा जो भाग आहे हा खूप खास आहे. हा खास याच्यासाठी आहे की इतके वर्ष आपण बघतोय की मराठी जे आपले कलाकार आहेत, लेखक आहेत, दिग्दर्शक आहेत, ते खूप कमी असे आहेत की ज्यांनी हिंदीमध्ये आपला मार्क केलेला आहे, मार्क तयार केलेला आहे, आपला ठसा उमटवलेला आहे. आज माझ्याबरोबर असाच एक लेखक, गीतकार, दिग्दर्शक, असं बरंच काही असलेला क्षितिज पटवर्धन आहे. हाय क्षितिज. हॅलो. हाय. वेलकम टू द शो. थँक्यू सो मच. थँक्यू. क्षितिज, मला सांग की हिंदी इंडस्ट्री ही खूप भुरळ पडणारी इंडस्ट्री आहे. त्याच्यामध्ये पैसा भरपूर मिळतो, त्याच्यामध्ये तुम्हाला नाव मोठं मिळतं, नॅशनल लेवलला तुम्ही जाता, राईट? सो सिंघम अगेन ह्या फिल्मचं तू स्टोरी आणि स्क्रीन प्ले लिहिलास. त्याच्यानंतर परत त्याच्याच बरोबर रादर आपण असं म्हणूयात की तू सायमल्टेनियसली मराठी पण लिहित राहिलास. सो हिंदीची भुरळ असतानाही मराठीमध्ये तितक्याच ताकदीने काम करणं हे सोपं नाहीये. सो तुला मराठीकडे काय आकर्षित करतं? मला एकतर सगळ्यात आधी थँक्यू इथे बोलवल्याबद्दल, आणि मला मजाही वाटते की दिग्दर्शक म्हणून माझा हा पहिला पॉडकास्ट आहे. आतापर्यंत लेखक, गीतकार म्हणून मी केलेत बरेचसे. राईट. पण मी नेहमी असं एक फुटस्टेप फॉलो केले आहेत काही लोकांच्या, काही माणसांच्या. तर मराठीमध्ये कायम मी असे कलावंत पाहिलेत की जे हिंदीमध्ये जाऊन त्यांनी कितीही मोठं काम केलं तरी त्यांची मराठीशी असलेली नाळ तुटलेली नाहीये. सदाशिव अमरापूरकर सर हे त्यापैकी एक आहेत, निळू फुले आहेत, डॉक्टर श्रीराम लागू आहेत. तर मला असं कायम वाटायचं की ही जी माणसं आहेत ही बाहेर जाऊन कितीही मोठी झाली तरी यांनी स्वतःचा विवेक कायम जागृत ठेवला, आणि तो विवेक जागृत ठेवण्याचं कारण किंवा निमित्त हे कायम त्यांचं मराठी काम, मराठी रंगभूमी, मराठी सिनेमा हे राहिला, आणि त्याच्यात ते कायम कॉन्ट्रीब्युट करत राहिले. अगदी. तर मला नेहमी असं वाटतं की आता तर भाषांच्या मर्यादा खूप पुसट होत चालल्यात, त्यामुळे कायम असं वाटलं की हिंदी आपण करतोय म्हणजे मराठीकडे परत येणार नाही का. म्हणजे असा एक किस्सा झाला होता की माझ्या एका हिंदी सिनेमाचं मी काहीतरी टाकलं तर एकानी खाली असं लिहिलं की बरोबर आता तुम्ही हिंदीत चालले आणि अमुक तमुक वगैरे. मी म्हटलं अहो पुढच्या आठवड्यात माझा मराठी सिनेमा पण येतोय गीतकार म्हणून. तर तो माणूस म्हणला हा सॉरी. तर मी म्हटलं आता ते असं काही राहिलं नाही की मराठी हिंदी. इट्स जस्ट दॅट की एकाला एक नॅशनल अपील आहे आणि एकाला थोडंसं एक घरपण आहे, अशा दोन्ही आहेत. तर त्या दोन्हीची चव तुम्हाला वेळोवेळी घ्यावीशी वाटते की इथे जाऊन आता हे करून बघूया, तिथे जाऊन ते करून बघूया. तर सायमल्टेनियसलीच असं मुद्दा होता की जसं सिंघम सारखा एक मोठा सिनेमा लिहित होतो तेव्हाच भूमिकासारखं नाटकही लिहित होतं, किंवा आजीबाई जोरातवरही काम चाललं होतं, उत्तरवरही स्क्रिप्टवर तेव्हा काम चाललं होतं. तर मला असं मल्टिपल गोष्टी करायला आवडतात. एक आणि दुसरं मला असं वाटतं की कलाकार म्हणून कुठल्याही साच्यात अडकायला नको वाटतं. तर ते माझं एक कायम ड्राईव्ह राहिलेलं आहे, कारण अदरवाईज मग तुम्ही स्वतःला एका साच्यात अडकवलं की मग तिथनं जरा एक अधोगती व्हायला सुरुवात होते. तर मला ती म्हणजे त्याला एक मी शब्द वापरतो की इमोशनल बँक्रप्सी नाही येऊ द्यायची, की यू शुड बी इमोशनली फुलफिल्ड, हॅपी, आणि जे करतोय त्याच्यात आनंद वाटला पाहिजे. मी कायम त्याच्यातच समाधान मानत आलोय. तर तो आनंद आता दिग्दर्शक म्हणून घेण्याची वाटचाल चालू आहे. राईट. त्यामुळे हिंदीचं ज्या किती भुरळ पाडणार असणार, आणि पुढेही मी हिंदीत काम करतोच आहे,
तरी मराठी काम चालूच राहणार आहे. राईट. आणि मला तुझं जे काम आहे मराठीतलं, याच्यावर आपण आता फोकस हो. करूयात, की मराठीतलं जे तुझं काम आहे त्याच्यातले 2 अत्यंत महत्वाच्या फिल्म्स ज्या मला ॲज अ फिल्म मेकर, ॲज अन ऑडियन्स, एक व्यक्ती म्हणून, एक स्त्री म्हणून ज्या अपील झाल्या, त्या 2 फिल्म्स म्हणजे एक डबल सीट आणि दुसरी धुराळा. ओके. या दोन्ही फिल्म्स जर तसं बघायला गेलं तर खूप वेगळ्या आहेत. हो. डबल सीट जितकी अर्बन आहे हो. तितकीच धुराळा ग्रामीण बरोबर आहे. आहे. डबल सीट मध्ये मुंबईचं जगणं, हो. आयुष्य हे जितकं जिवंतपणे आलेलं आहे, तितकंच धुराळामधलं जे पॉलिटिक्स ज्या पद्धतीने घराघरांमध्ये आलंय आता. आलेलं आहे आणि त्याच्यामुळे घरं दुभंगतायत, ते आलेलं आहे. बरोबर. सो मला ना हे फार एक क्युरिओसिटी असते की एकच माणूस जो पुण्यात लहानाचा मोठा झालाय, मुंबईत आता राहतोय, करिअर करतोय, तो ह्या पूर्ण सेन्सिबिलिटीज इतक्या टोकाच्या आणून इतके सेन्सिटिव्ह स्क्रिप्ट्स कशा लिहू शकतो? म्हणजे कुठून येतं हे? मला त्याचं कारण असं वाटतं की मला मुळात ना माणसांविषयी खूप क्युरिओसिटी आहे. ओके. म्हणजे माणसांविषयी पण आहे, जागांविषयी पण आहे. आणि मुंबई हे मला नेहमी असं वाटतं माझ्या क्युरिओसिटीला खूप मोठं कुरण मिळालं जेव्हा मी मुंबईत आलो तेव्हा. माझा विस्तार होण्यासाठी मुंबईचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि एक छोटंसं उदाहरण सांगतो की जेव्हा मी माझ्या मित्राबरोबर गेलो होतो तेव्हा आमचं चाललं डबल सीटची एक काहीतरी कॉन्सेप्ट क्रॅक करू, आणि तेव्हा त्याचं नाव डबल सीट नव्हतं, तेव्हा त्याचं नाव होतं लखलख चंदेरी. अच्छा. कारण संध्याकाळी मरीन ड्राईव्ह असा ताऱ्यांसारखा दिसतो ना, तर तसं त्याचं नाव होतं. तर माझ्या मित्राला मी विचारलं होतं की अरे मुंबईत कशी लोक मरीन ड्राईव्हवर बसलेली असतात, इकडे बसलेली असतात, तिकडे बसलेली असतात, मग ते त्यांना असं काही वाटत नाही का? तर तो म्हणला मुंबईत ना पाठ दिसणं ही प्रायव्हसी आहे. म्हणजे एखादा माणूस तुमच्याकडे पाठ करून बसलाय म्हणजे तो प्रायव्हसी त्याला मिळाली. तर मला ती कॉन्सेप्टच इतकी फॅसिनेटिंग वाटली की जसं आपण म्हणतो की मी अभिनय म्हणाला की केऑसमध्ये शांतता शोधणारी माणसं, तसं त्या गर्दीमध्ये पण एक काहीतरी स्वप्न प्रत्येक जण बघतो, ते जिवंत ठेवतो. तर ते स्पिरिट मला जबरदस्त, त्या स्पिरिटने मला खूप आकर्षित केलं. आणि जरी मी पुण्यात राहिलेलो असलो तरी सुद्धा मी पहिली 10-11 वर्ष वाड्यामध्ये राहिलो होतो. तर ते चाळीसारखंच होतं. म्हणजे त्याच्यात पण कॉमन टॉयलेट बाथरूम होतं, त्याच्यामध्ये पण खूप सारी लोकांमध्ये भांडणं व्हायची, त्याच्यामध्ये ह्यांच्या पत्र्यांमधनं लोक बघायची की तिकडं काय चाललंय. सो असं खूप कॉमन गोष्टी त्याच्यामध्ये होत्या ज्या मुंबईच्या चाळ संस्कृतीशी रिलेटेड होत्या. त्यामुळे ते जगणं मला माहिती होतं. मी पण तसंच, आम्ही 9-10 जण एकाच त्या छोट्या घरात राहायचो. सो ती कष्ट म्हणा किंवा निम्न मध्यमवर्गीय म्हणा, हा कायम एक माझ्या जगण्याचाही भाग होता. फक्त मुंबईत आल्यामुळे मला कळलं की अरे आपण ज्याला लहान घर म्हणतोय ते खरं तर लहान नाहीये, ते खरं तर व्यवस्थित आहे. हे घर लहान आहे आणि तरी लोक आनंदी आहेत. मला सगळ्यात रीमा फॅसिनेट करणारी गोष्ट ही वाटली की मी मुंबईतल्या चाळींमध्ये जेवढा फिरलो ना, एकाचाही चेहरा मी दुर्मुखलेला पाहिला नाही. प्रत्येक जण हा आशावादी होता, काम करायला उत्सुक होता, अत्यंत हिरिरीनी गोष्टींमध्ये, सण समारंभांमध्ये भाग घेणारा होता आणि जे आहे त्याला सुंदर करणारा होता. वाव. म्हणजे घराच्या बाहेर खांब आहे आणि खांबावर एवढसा आरसा लावलाय आणि त्याच्यात ती बाई बघून टिकली लावून चाललीये. तिने कधीही तक्रार नाही केली की माझ्याकडे फुल साईज आरसा नाहीये. ही इतकी सुंदर गोष्ट मला त्या रिसर्च दरम्यान बघायला मिळाली. आणि त्यांनी मला ना असं लक्षात यायला लागलं की हे हिरो आहेत. आपण दरवेळेला म्हणतो ना की हिरो काहीतरी लार्जर दॅन लाईफ करतो, तर मला असं वाटतं की आहे त्यात गोष्टी सुंदर करणारा प्रत्येक माणूस हा हिरो आहे. डेफिनेटली. तर त्याचं हिरो असणं आपण साजरं करायला पाहिजे, त्याला सेलिब्रेट करणं गरजेचं आहे. आणि तिथनं तो स्वप्नांचा प्रवास सुरू झाला. आणि माझ्या वयाची ती गोष्ट त्यावेळेची होती की प्रत्येक जण म्हणायचा की घर घेतल्याशिवाय तुम्हाला पूर्णत्व येत नाही, सेटलमेंट होत नाही. पण ते घेण्यासाठी 30-35च्या माणसावर काय प्रेशर असतं हे मी फर्स्ट हँड अनुभवलेलं आहे. कारण बोलणारे बोलतात पण हप्ते त्याला भरायला लागतात किंवा हप्ते त्या कपलला भरायला लागतात. तर त्यामुळे मला असं वाटलं की अशा व्यक्तींबद्दल, अशा गोष्टींबद्दल जर सिनेमा लिहिला तर त्यांनी काही जणांना का होईना एक उभारी नाही म्हणणार पण सहप्रवासी असल्यासारखं वाटेल. अरे हे आमच्या बरोबर पण असंच चाललंय, मस्त छान, हे असं असतं. सो अजूनही मेसेज येतात की आम्ही तो सिनेमा बघितला, आमची घर घ्यायची इच्छा झाली, आम्ही बुक केलं, आम्ही आता घेतोय. तर त्यामुळे डबल सीट कायम माझ्यासाठी अतिशय स्पेशल सिनेमा आहे. आणि सेम धुरळाच्या बाबतीत एकदम कॉन्ट्रास्ट आहे की मी पुण्यामध्ये असताना मी पाहत होतो की पुण्याच्या आसपासची जी सगळी गावं आहेत, प्रवीणनी जबरदस्त मुळशी पॅटर्न त्या सगळ्या याच्यावर केला. माझा टेक असा होता की जेव्हा राजकारण घराघरात शिरतं ना, जेव्हा राजकारण एकेका घरामध्ये शिरतं तेव्हा माणसं माणसांना ओळखेनाशी होतात. ओके. आणि धुरळानंतर तू जर पाहिलंस तर असा एक पॅटर्न झालाय
की एकाच घरातली माणसं एकमेकांविरुद्ध उभी आहेत. हो एकाच फॅमिलीमध्ये 2 बायका एकमेकांच्या अगेन्स्ट उभ्या आहेत. अगेन्स्ट उभ्या आहेत. सो नाती ही कुठेतरी बाजूला गेली आहेत आणि राजकारण पहिले आलंय. बरोबर. हो. तर मला असं वाटत होतं की राजकारणामुळे माणसं काय बदलू शकतात आणि राजकारण सरल्यानंतर ती परत कशी माणसं होऊ शकतात हे आपण फार सुंदर पद्धतीने दाखवू शकतो. कारण मला असं वाटतं की महाराष्ट्राला ना जेवढा राजकारणाची परंपरा आहे तेवढीच समाजकारणाची पण आहे. हो आणि नक्कीच. आता जर तू पाहिलंस तर राजकारणापासून समाजकारण थोडं वेगळं होत चाललंय. आता ते जास्त ब्रुटल होत चाललंय. आता ते अगदी. जास्त पर्सनल होत चाललंय. मला असं वाटलं की त्याची नोंद कुठेतरी आपण घेणं गरजेचं आहे. खरंय. कारण पूर्वीचं जर तू राजकारणी पाहिलेस आपले तर मला कायम असं वाटायचं की अरे हे राजकारण आहेत पण हे किती छान हसतायत, हे किती उमद्या व्यक्तिमत्वाचे आहेत, हे किती चांगलं बोलतायत, यांच्यामध्ये एक रसिकता आहे, ते स्वतःवरचे जोक्स पण छान पद्धतीने घेतात. घेतायत. म्हणजे आज सगळीकडे पु ल देशपांडेंची ती क्लिप फिरते हो. की मराठी संमेलनाला ते बोलतात आणि ते म्हणतात तेवढं ते तेलाचे भाव जरा कमी झाले तर बरं होईल आणि त्याच्यावर मनोहर जोशी मनोहर असतात, जोशी, शरद पवार शरद असतात. पवार असतात. म्हणजे देअर वॉज अ सेन्स ऑफ अंडरस्टँडिंग आणि ते घेण्याची पण एक वृत्ती त्या वेळेला होती. जसं जसं राजकारण बदललं ना तसं तसं मला वाटलं की प्रत्येक जण खूपच जास्त टोकदार झाला. राईट. मजा म्हणून घेता येईना, नातं म्हणून घेता येईना. तर मला असं वाटलं आणि ते इतक्या खालच्या लेवलला झिरपलंय की आज अगदी छोट्यात छोटं पद असलेला माणूस पण काळ्या काचाणी पुढे पाठी लावून फिरतो. हो हो अशा देशामध्ये ज्या देशाचा राष्ट्रपती हा लोकांबरोबर खाली सोफ्यावर बसायचा. बरोबर बरोबर. सो ही पॉलिटिक्सचं जे डिटोरिएशन झालंय ते मला कुठेतरी सांगायचं होतं आणि त्यातनं धुरळासारखी गोष्टीचा जन्म झाला. आणि मला असं वाटलं की माणसाचा इनोसन्स हा त्या धुरळ्यामध्ये कसा अडकतो आणि त्यातनं तो कसा परत मिळवता येतो याची ती गोष्ट होती. अगदी अगदी. आणि एक खूप महत्वाचा प्लॉट पॉइंट आपण म्हणू शकतो ह्या दोन्ही सिनेमांमध्ये जो कॉमन आहे तो म्हणजे डबल सीट मध्ये मुक्ताला दिवस राहतात. हो. आणि धुरळामध्ये सई ची म्हणजे थर्ड ट्रायमेस्टर मध्ये ती जाते. सो घरातल्या बाईनी प्रेग्नंट होणं आणि नवीन जीव या जगात आणणं हे तुझ्या दृष्टीने एवढं महत्वाचं काय? मला असं वाटतं जन्म ही इतकी सुंदर गोष्ट आहे ना आणि बघणाऱ्याला ती फार सोपी वाटते. म्हणजे असं वाटतं एवढं काय, पण मला असं वाटतं ती बाई जी जन्म देते आणि ती जी त्यासाठी ती जे खस्ता खाते, म्हणजे आपल्याला जनरली आया म्हणतात ना की अरे तुला काय माहिती, तुझ्या वेळेला मी काय हाल भोगले, तर ते तिलाच फक्त माहिती असतं, बाकी कोणाला माहित नसतं. तर मला असं वाटलं की जेव्हा तुमच्या आयुष्यातले 2 महत्वाचे निर्णय कोलाईड होतात, की एकीकडे निर्णय हा आहे की घराचं स्वप्न आणि मुलाचा जन्म आहे, तर हे दोन्ही तेवढ्याच ताकदीचे आणि मोठे निर्णय आहेत, डायलमा आहे. आणि कुठल्याही ड्रामॅटिक सिच्युएशन मध्ये संभ्रम किंवा डायलमा हा फार महत्वाचा भाग असतो. डेफिनेटली. तर त्या संभ्रमातनं आजची माणसं कसा मार्ग काढतात याचा एक तो मुद्दा होता. आणि इट इज व्हेरी नॅचरल. म्हणजे माझ्या ओळखीच्यात अनेक अशी लोक आहेत ज्यांनी प्लॅन नाही केलेलं, तर ते म्हणाले की आम्ही नॅचरली आमच्या फ्लो मध्ये जेव्हा आम्हाला वाटलं तेव्हा वी बिकेम प्रेग्नंट आणि आम्ही मूल जन्माला घातलं. आम्ही हा नाही विचार केला की 4 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष. तर अशीही आता लोक आहेत. आणि धुरळा दुसरीकडे असं होतं की अनेक वर्षाच्या मेहनतीनंतर, पेशन्स नंतर, ट्रीटमेंट्स नंतर काहीतरी होतंय, पण महत्वाची अँबिशन पण नेमकी त्याच वेळेला आली. राईट. तर मग अँबिशन महत्वाची आहे का फुलफिलमेंट महत्वाची? आणि हा अत्यंत व्हॅलिड आणि अत्यंत रिलेव्हंट कॉन्फ्लिक्ट आहे आजच्या सगळ्या लोकांकरता. अगदी अगदी. की मी अँबिशन कडे जाऊ का मी फुलफिलमेंट कडे जाऊ, आत्ताचा आनंद बघू का महत्वाकांक्षा बघू. तर या दोन्ही गोष्टी मला मांडायच्या होत्या. आणि जर तू बघितलंस तर नॉर्मल कोर्समध्ये प्रत्येक माणसाला अशा सिच्युएशन कायम येतच राहतात. अगदी अगदी. की हे निवडू का ते, एक्झॅक्टली हे निवडू का ते निवडू. सो अशा सिच्युएशन्स मध्ये असणारी कॅरेक्टर मलाही लिहायला आवडतात आणि मग त्यातनं ते मार्ग कसं काढतात यांनी मीही इन्स्पायर होतो. राईट राईट. तर त्यामुळे अशी कॅरेक्टर्स मी पाहिली पण होती आजूबाजूला ज्यांनी त्यातनं खूप छान मार्ग काढला, हुशारीने मार्ग काढला, सर्व्हाइव्ह झाले, एक्सेल झाले. सो त्यांचं कुठेतरी इन्स्पिरेशन याच्या मागे आहे. डेफिनेटली डेफिनेटली. आणि इट कम्स अक्रॉस. मला अजून एक अत्यंत महत्वाचा मुद्दा जो वाटतो तो असा की तू जे म्हणालास की माणसं टोकदार होत गेली आणि हा काळाचा रेटा आहे असं म्हणायला हरकत नाही. तर आणि आता जी पुढची पिढी आलेली आहे 18, 19, 20 वर्षांची, ती तर आपल्याही पेक्षा खूप जास्त टोकदार आहे, कारण त्यांची कॉम्पिटिशन पण तितकीच कटथ्रोट आहे. राईट. सो या पिढीकडे तू कसं बघतोस? नाही, मला उलट वाटतं. मला ही पिढी तेवढी टोकदार नाही वाटत आहे. अच्छा. म्हणजे मला असं वाटतं की
ते प्रत्येक जनरेशन मध्ये तशी लोक असतात. म्हणजे ती जनरेशनचा मुद्दा नसतो, तो मानवी स्वभावाचा मुद्दा असतो. मला इनफॅक्ट ही जी जेनझीची आत्ता पिढी आहे ही मला जास्त सॉर्टेड वाटते. बरं, कशी? म्हणजे मला असं वाटतं की त्यांचे बाउंड्रीज ठरलेल्या आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट जी मला माझ्या विषयीत कधीच नव्हती. माझ्या आयुष्यात कधीही कुणीही एंटर करून मला काही बोलू शकायचं. राईट. हे माझ्या विषयीत आणि मला आत्ता असं वाटतं, अरे एखादा आजचा जेनझी माझा तेव्हा मित्र असताना तर कदाचित त्याने मला सांगितलं असतं की बॉस तू ह्याला एवढं महत्व नको देऊ, दिस इज नॉट इम्पॉर्टंट. करेक्ट. तर ते मला फार त्यांचं आवडतं. दुसरं म्हणजे ते कोणालाही फार जास्त सरसर करायला जात नाहीत. ते सगळ्यांचे अत्यंत असे असतात की तू माझं काम कर, मी तुझं करतो, तू घरी जा, मी घरी जातो. सो ना, जिथे गोष्टी ट्रान्झॅक्शनल पाहिजे तिथे ते ट्रान्झॅक्शनल आहेत, विच आय रिअली अप्रिशिएट. आणि जे मला कधीच जमलं नाही. मी माझ्या 30-35 पर्यंत कायम इमोशनल राहिलो ट्रान्झॅक्शनल गोष्टींच्या बाबतीत, की अरे हे होते मग असं करता येईल का, हे होते तसं करता येईल का. पण जेनझीच्या बाबतीत आय फील त्यांची बाउंड्रीज फार जबरदस्त आहेत. ते जिथे ट्रान्झॅक्शनल पाहिजे तिथे ट्रान्झॅक्शनल आहेत, जिथे इमोशनल पाहिजे तिथे इमोशनल आहेत. आणि त्यांना आत्ताच्या गोष्टीमध्ये आनंद घ्यायचा त्यांचा स्वभाव आहे. सो दे लिव्ह देअर लाईफ. आता त्यांची ती मजा चालू आहे. जसं मी मागे पण एकदा म्हणलं होतं की आधीच्या प्रत्येक पिढीला वाटतं की पुढच्या पिढीत काही फार मजा नाहीये. म्हणजे आता माझे वडील पण म्हणायचे, अरे तुम्हाला काय कळणार, तुमच्या हातात फोन आहे. तसंच आता मी कुठल्या तरी पुढच्या पिढीला म्हणणार, अरे तुम्हाला काय कळणार, तुमच्या हातात मोबाईल आहे. पण इट इज नॉट अबाउट दॅट. त्यामुळे मी अत्यंत आशावादी पद्धतीने बघतो. आणि हा प्रश्न तू विचारलास तो फार इंटरेस्टिंग प्रश्न अशा अर्थाने की जेनझीज हे आत्ता फक्त स्वभाव किंवा काम म्हणून वेगळे नाहीयेत, तर जेनझी एक्सप्रेशन म्हणून खूप वेगळे आहेत. म्हणजे मराठीमध्ये जर तू आत्ता पाहिलंस तर जेनझी कलाकारांची जी नवीन फळी आहे ती फार जबरदस्त आहे. अगदी. म्हणजे फोक आख्यांसारखं एक लाईव्ह एंटरटेनमेंटचा जबरदस्त आविष्कार आता मराठीत चालू आहे. क्रॅटेक्स आहे, त्याचे जगभर शोज चालले, तो आउटस्टँडिंग काम करतोय. संबाटासारखा रॅपर आहे आपल्याकडे, रॉक्सन सारखा रॅपर आहे. त्यांची पोएट्री बघा तुम्ही, म्हणजे संबाटाची पण बघा, रॉक्सनची पण बघा, सृष्टी तावडेची बघा, RX100ची बघा. आणि अत्यंत जिवंत एक्सप्रेशन आहे त्यांचं. अगदी. तर ते एक्सप्रेशन मला अतिशय आवडतं. मला ती धडाडी आवडते आणि मला ते अजून तरुण बनवतं, म्हणून मला ते आवडतं. आणि मला आनंदाची गोष्ट अशी वाटते ह्या वर्षामध्ये की या वर्षात मराठी सिनेमा पहिल्यांदा जेनझी होतं. म्हणजे हे जे बाकीचे आर्ट फॉर्म्स आहेत याच्या बरोबरीने सिनेमा पहिल्यांदा कोपअप करतोय असं मला वाटतं. ओके. म्हणजे वेब सिरीज करत होती, शांतीत क्रांती सारखी सिरीज आली होती, किंवा अजून काही गोष्टी आल्या होत्या, सिरीज करत होती, नाटकं करत होती, पण मराठी सिनेमाच जेनझी होत नव्हता. तो तिशीत अडकला. तिशीत पण नाही, मी म्हणून 40-50 अडकला होता. तर तो आत्ता कुठेतरी परत जेनझी होतोय आणि आत्ता तरुण त्याला परत अप्रिशिएट करायला लागलेत. मला असा प्रचंड आशावाद आहे आणि मी अत्यंत ऑप्टिमिस्टिक माणूस आहे की आत्ता जर लोकांची, म्हणजे आत्ताच्या जेनझीची जर मराठी सिनेमाची नाळ बसली ना तर ती अनेक वर्ष राहील. पण अरे जेनझीची आता मराठीशी नाळ बसवणंच इतकं अवघड झालेलं आहे की, कारण एक तर त्यांना एक्सपोजर आहे, त्याच्यामुळे ते चूज करू शकतात त्यांना काय बघायचंय काय नाही. तर आपलं मराठी लिटरेचर किंवा मराठी नाटक, मराठी सिनेमा याच्याकडे त्यांना वळवणं हे इतकं अवघड झालेलं आहे. नाही अवघड, मला असं वाटतं की आता सोशल मीडिया जो आहे ना, त्या सोशल मीडियावर ह्याचं फार उत्तम एक्सपेरिमेंट चालू आहेत. बर. मराठी नाटकाला किंवा सिनेमाला किंवा गोष्टींना जेनझी येत नाहीत ही ओरड जेनझी सोडून सगळे करतात. म्हणजे जे ऍक्च्युअल अशा शोजना जात नाहीत तीच लोक ही ओरड करतात, कारण ते त्यांच्या हस्तिदंती मनोऱ्यामध्ये बसलेले आहेत आणि त्यांना तसं वाटतंय. राईट. असं नाहीये, परिस्थिती नाहीये. परिस्थिती अशी आहे, इफ यू क्रिएट इनफ बज अबाउट दॅट थिंग पीपल विल कम. ओके. कारण लोकांना आपल्या मातीतली गोष्ट बघायला आवडते, त्यांना आपल्या मातीतल्या गोष्टी सेलिब्रेट करायलाही आवडतात. बरोबर. त्यांना ते बाहेरच्या कल्चरच्या लोकांना सांगायलाही आवडतं. म्हणजे आज दशावतार मल्याळम मध्ये होतोय, आपण काय म्हणतो मल्याळम सिनेमा. यावर्षी मराठीत 8 तरुण दिग्दर्शक आलेत. हे मला नाही वाटत भारतात यावर्षी कुठल्या दुसऱ्या इंडस्ट्रीमध्ये झालेलं असेल. तर ही केवढी मोठी गोष्ट आहे. खूपच. तर ही सेलिब्रेट करायला पाहिजे. आणि ह्यातले बहुतांश डिरेक्टर हे अंडर 40 आहेत. तर ते पुढे अनेक वर्ष काम करणार आहेत. तर माझं म्हणणं आहे की हे सेलिब्रेशन, हे स्पिरिट आपण त्यांना करायची संधी वारंवार देऊया ना. आपण वारंवार चांगले सिनेमे असे बनवूया जे त्यांना कनेक्टेड वाटतील, त्यांना आपले वाटतील. बरोबर. आणि मग ते पण आपल्याला सेलिब्रेट करतील. म्हणजे आज जेव्हा झाकीर खान पु ल देशपांडेंचं नाव घेतो तेव्हा आपल्याला असं होतच नाही की अरे, म्हणजे ऐकलेले असतात आपल्या जेनझीपैकी बऱ्याच लोकांनी ऐकलेलं आहे. ते चांगला कलाकार काळाच्या कसोटीवर टिकून राहतो.
त्याला काही फरक किती पडत नाही. महत्वाचं त्याला वाक्य काही आहे. फरक पडत नाही. चांगला कलाकार काळाच्या कसोटीवर टिकून राहतो. 100%. राईट. सो मला तू आता सांग की तू स्वतःला चांगला कलाकार समजतोस का? मी स्वतःला कलाकार समजतो जो चांगलं करायचा प्रयत्न करतो. ओके, बर. आणि सध्या तुला काय खुणावतंय? म्हणजे आपल्या सामाजिक व्यवस्थेमधलं, हो. आपल्या सेटअप मधलं जे आजूबाजूला आपल्या परिस्थिती आहे, एकंदरच ज्या पद्धतीने आपण म्हणालो टोकदार झाली आहेत हो, लोक, तसंच त्यांचा पेशन्सही कमी कमी होत हो, चाललेला हो. आहे. सो तुला ह्याच्यातली सगळ्यात काळजीची बाब काय वाटते? मला एक मजा अशी वाटते की मला असं काम खुणावतंय ज्यांनी मी आणखीन जास्त लोकांमध्ये सुसंवाद घडवू शकेन. ओके, म्हणजे मला असं वाटतं आय शुड बी अ कॉन्व्हर्सेशन स्टार्टर. राईट. आणि माझ्या कामाने जर कॉन्व्हर्सेशन स्टार्ट होणार असेल तर त्याच्यासारखी मोठी अचिव्हमेंट मला कुठल्याही पुरस्कारांनी, पदानी किंवा पैशाने मिळणार नाही. बरोबर. 2 माणसं एकमेकांशी अनबायस्ड बोलायला लागली जर माझं काम बघून, तर आय थिंक दॅट इज अ ग्रेट स्पेस. वंडरफुल. आणि जी मला पुढे पण एक्सप्लोर करायची आहे. आणि ते एक्सप्लोर करता करता माझ्या आतमध्ये ज्या गोष्टी साठलेल्या आहेत, ज्या मी वयाच्या प्रत्येक टप्प्यावर एक्सप्लोर केलेल्या आहेत, त्या मला कन्फ्रंटही करायच्यात, त्या मला माझ्यातनं काढूनही टाकायच्यात. जसं ड्रीम हा एक भाग होता, किंवा जसं फिअर हा एक भाग होता, जसा कास्ट हा एक अँगल होता ज्याच्यामुळे भूमिका सारखं नाटक मी लिहू शकलो, किंवा जसं मला लहान मुलांच्या बद्दल बोलायचं होतं म्हणून आजीबाई झालं, तसं पुढे अशा अनेक गोष्टी आहेत ज्या माझ्यामध्ये आहेत, ज्या मी सहनही केलेल्या आहेत, पण मला त्याचं क्रिएटिव्ह एक्सप्रेशन तयार करायचं. तर मला तेही खुणावतंय. सो आतनं मारणाऱ्या धडका आणि बाहेरनं होणारा संवाद, या 2 गोष्टी मला इम्पॉर्टंट वाटतात. मला वाटतं की ह्याचं एक एक्सप्रेशन तू वायझेड ह्या फिल्म मधून पण केलेलं होतंस, राईट? की सौंदर्याच्या कल्पना, नात्यांच्या कल्पना, हे तू एक्सप्लोअर त्याच्यातून केलेलं होतंस. सो आता जी तुझी फिल्म येऊ घातली आहे, बिकॉज युअर ऑल्सो, म्हणजे जे तो म्हणाला की 8 नवीन दिग्दर्शक यावर्षी मराठीत आलेले आहेत आणि सगळे 40च्या आतले आहेत, त्याच्यातच तो स्वतः सुद्धा आहे. त्याची फिल्म येतेय उत्तर नावाची. सो आता उत्तर ही जी फिल्म आहे ती अत्यंत, तू जे आत्ता डेफिनेशन सांगितलंस तुझ्या कामाचं, त्याच्यात अगदी बसते. सो एक आई, तिची मानसिकता, आणि एक तरुण मुलगा, करेक्ट, जेन झी करेक्ट, आजचा, करेक्ट, यांच्या नात्यावर बेस्ड ती फिल्म आहे. सो उत्तर बद्दल आम्हाला काय सांगशील? मला 2017 पासून या सिनेमावर मी काम करतो. बर, ओके. म्हणजे आता याला 8-9 वर्ष झाली. गोष्ट तयार केली, मग हळूहळू त्याचं ते टेक्निकल खूप मोठा आस्पेक्ट आहे फिल्ममध्ये, टेक्नॉलॉजी बद्दल खूप मोठी गोष्ट आहे. सो त्याच्यावर काही वर्ष काम चाललं होतं. आणि कायम मला असं वाटत होतं की जगातलं सगळ्यात मोठं महानतम नातं हे आपण आईचं मानतो, आई आणि मुलाचं. आणि त्याच्याबद्दल आपण कविता करतो, गोष्टी करतो, म्हणजे साहित्य अनेक त्याच्यावर ग्लोरिफाय करतो ते बऱ्यापैकी. बट आपण डे टू डे बेसिसवर सर्वात जास्त गृहीत धरणारं नातं हे सुद्धा आईचं आहे. कारण आपल्याला असं वाटतं ते कुठे जाणार आहे, ते तर असणारच आहे. आपण ज्या नात्याला सगळ्यात जास्त गृहीत धरतो त्या नात्याला आपण सेलिब्रेट एकदा तरी केलं पाहिजे. कारण आपला एक्झिस्टन्सच त्या नात्यामुळे. खरंय. एक. आणि दुसरं, आपण बाहेर जेव्हा जातो तेव्हा घरी कोणीतरी आपल्यासाठी वाट बघणार आहे, आपली काळजी करणार आहे, आपल्या यशापयशात आपल्या बरोबर आहे, हे प्रचंड मोठा कम्फर्ट आहे. अगदी. जो कम्फर्ट गेल्याशिवाय तुम्हाला त्या कम्फर्टची व्हॅल्यू कळत नाही. अजिबात नाही. सो त्यामुळे आता जे मीम्स व्हायरल होतात की आईच्या हातचं जेवण, याचं कारण जेव्हा लोक बाहेरच्या गावात जातात तेव्हा त्यांना त्याची किंमत कळते. खरंय. आणि मला असं वाटलं की मराठी आपल्या सिनेमांमध्ये, जसा आई नावाचा एक सिनेमा आला होता, आत्मविश्वास आला होता, गेल्या काही वर्षांमध्ये आईचं आईपण साजरे करणारे सिनेमे नाही आले. म्हणजे बाई या स्पेसमध्ये आपण गेलो, धमाल, मजा, जिम्मा सारखा सिनेमा आला, बाई पण आला, हे सगळं छान आहे. पण मला काय असं वाटायचं की चांगला दर्जेदार आशयघन मराठी सिनेमा जो स्मिता तळवलकरांनी पण केला, सुमित्रा भावांनी केला, तो सिनेमा पाहिल्यानंतर ना मला असं वाटायचं की कुणीतरी घरातल्या जवळच्याने मला छान मिठी मारली. मला तो सिनेमा बघून एक वॉर्म हग ज्याला आपण म्हणतो ना, तसं फिलिंग यायचं. मला तसा सिनेमा बनवायचा होता. आणि आजच्या नात्याबद्दल, आजच्या आई मुलाबद्दल बनवायचा होता. माझ्या गोष्टीतली आई ही अत्यंत फनी आहे, म्हणजे मजेशीर आहे, आणि मुलाची मैत्री व्हावी म्हणून ती मजा करते. सी द ब्युटी इज की तिला असं वाटते मी जर 2 जोक मारले ना तर मी ह्याची मैत्रीण होईन. जे प्रत्येक आई प्रयत्न करते की ती मुलासारखं कूल वागायचा प्रयत्न करते. बरोबर. आणि मुलाला असं असतं की हा कळलं, ते जाताना दार लाव.
राईट. हेच नातं आहे. अगदी. पण त्या नात्याची गंमत हळूहळू आपल्याला उलगडायला लागते, कारण मग कळतं की ती सिंगल मदर आहे. ती एकटीने तिने त्याला वाढवलेलं आहे. प्लस ते करता करता तिचं एक प्रोफेशनल कपॅसिटी आहे. ते करता करता सुद्धा तिचं बाहेरच्या जगाशी तिने संपर्क थोडा कमीच ठेवलेला आहे, कारण लोकांचा मी सिंगल मदर आहे म्हणून गैरसमज नको व्हायला. बरोबर. सो ती बाई असंख्य गोष्टीतनं त्या मुलाचं संगोपन करते. म्हणजे तिचे रोजचे झगडे चालूच आहेत आणि मुलाला असं वाटतं की एवढं काय असतं, एवढं काहीच नसतं ना, ठीक आहे आता असं वाटतंय तसं वाटतंय. आणि टीनेजमध्ये समटाइम्स यू आर रेबल विदाउट अ कॉज. राईट. तुम्हाला माहित नसतं की तुम्हाला कशाचा राग येतो, पण येत असतो. हो. तर तसं ते नातं, आणि ज्यातनं हळूहळू गोष्टी घडायला सुरुवात होते आणि मग आपल्याला लक्षात येतं की ते नातं अशा एका वळणावर आलंय जिथनं त्या दोघांचे आयुष्य बदलणार आहे. आणि त्या मुलाच्या मनात जे सगळे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं उत्तर त्याची आई देते. आणि आई त्याला एवढंच सांगते की उत्तर या गोष्टीची मजा ही आहे की कधी कधी कुणीही उत्तर देत नाही तरी उत्तर मिळतं. तर तू ते उत्तर मिळेल ना त्याची वाट बघ. राईट. आणि ते तुला मिळेल. सो तो जो ॲश्युरन्स आहे ना, तो या फिल्मचा फार मोठा गाभा आहे. बरोबर. आणि मला कायम असं वाटत होतं की माझं जे आई बरोबर रिलेशन आहे ते इतकं वेगवेगळ्या अंगांनी बहरलेलं आहे की सुरुवात झाली तेव्हा आई मुलगा होतं, मग कुठेतरी बहीण झाल्यासारखं झालं, मग मैत्रीण झालं, आणि आता एक्झॅक्टली उलट झालंय. आता मी वडील आहे आणि ती लहान मुलगी झाली, बिकॉज ती 65-66 आहे आता. बरोबर. तर आता मी तिला मुद्दामून मेसेज करतो की याचं काय झालं, त्याचं काय झालं, बिकॉज तुम्हाला त्यांना रेलेव्हंट ठेवायला लागतं. बरोबर. ते रेलेव्हंट राहू शकत नाहीत आणि ते प्रयत्न हाच करतात की आपण कसं रेलेव्हंट राहू. इट इज युअर ड्युटी. म्हणजे पिकू मध्ये एक खूप महत्वाचं वाक्य आहे दीपिकाच्या तोंडी की एक उम्र के बाद माँ बाप को जिंदा रखना पडता है. करेक्ट. आणि माझ्या सुदैवाने माझे आई वडील दोघंही हे अत्यंत उत्फुल्ल, अत्यंत कष्टाळू आणि अत्यंत चांगल्या गोष्टीत रमणारी माणसं आहेत. त्यामुळे मला त्याचा कायम फायदा झालाय. त्यामुळे आई आणि मुलाचं नातं सेलिब्रेट करणारा जेनझी सिनेमा असं आपण म्हणलं तरी चालेल. राईट. पण ही इतकी रेलेव्हंट गोष्ट आहे की ही तू हिंदीतही सहज करू शकला असता. हो. मग तू मराठी का चूज केलंस? मला असं वाटतं जास्वंदाचं फुल बुकेत बसत नाही. ओके. मराठी सिनेमा ना जास्वंदाचं फुल आहे. बर. ते गुलाबाच्या बुकेत नाही बसू शकत. त्याचा फ्लेवरच जाईल. आणि मला उत्तर प्रिसाइजली त्याच्या मराठी फ्लेवरसाठीच करायचे होते. अच्छा. म्हणजे त्याच्यात जे मराठीपण आहे ना ते इतकं लोभस आहे, इतकं सुंदर आहे. ते मी अनेक गोष्टी त्यातल्या पाहिलेल्या आहेत, जगलेल्या आहेत. तर मला असं वाटलं की ते मला माझ्या भाषेतच सांगू दे. एक. आणि दुसरं, मला कुठेही ना त्याच्यात कुठल्याही अननेसेसरी प्रेशरचा हे करायचं नव्हतं की कोणीतरी मोठा स्टार आलाय किंवा कोणीतरी अमुक आलाय मग त्याच्यासाठी आता काहीतरी बदला आणि करा. मला माझं स्वातंत्र्य अतिशय प्रिय आहे आणि माझ्या भाषेत मला हवं असणाऱ्या स्वातंत्र्यात मला सिनेमा करता आला ह्याचा मला अतिशय आनंद आहे. राईट. आणि तुझा एक फेवरेट ऍक्टर आहे ज्याला तू तुझ्या कलाकृतींमध्ये घेतोस. आजीबाई जोरात मध्ये पण तो होता आणि आता उत्तर मध्ये पण आहे. तो म्हणजे अभिनय बेर्डे. अभिनय बेर्डेच्या मागे एवढी मोठी लेगसी आहे, राईट. पण त्याच्याकडे तो एक स्वतंत्र कलाकार म्हणून आय थिंक पहिल्यांदा बघितलं गेलं जेव्हा त्यांनी आजीबाई जोरात केलं. तर तो एक स्वतंत्र कलाकार म्हणून तू त्याच्याकडे कधी बघायला लागलास आणि कशामुळे तुला असं जाणवलं की ही इज मच मोर दॅन जस्ट लक्ष्मीकांत बेर्डेज सन? नाही, मला आठवतं आम्ही एकदा ओबेरॉय मॉलला भेटलो होतो तेव्हा तो प्रियाताई आणि असं घेत होते आणि मी आणि कोणीतरी आम्ही फिल्म बघायला, तेव्हा आमची पहिल्यांदा भेट झाली. मी जेव्हा पहिल्यांदा त्याला पाहिलं ना तेव्हा मला असं वाटलं की ह्या मुलामध्ये काहीतरी असं जबरदस्त आहे जे एक्सप्लोर नाही झालेलं. मला एवढंच वाटलं. मी असं म्हणणार नाही की मला काहीतरी मी त्याला बघितलं आणि मला वाटलं हाच हिरो, असं नाही. पण एक काहीतरी सेन्स आपल्याला होतं काही लोकांकडे बघून की हे आत्ता असे आहेत पण ह्यांच्यातनं एक काहीतरी भलतंच निघू शकतं, पोटेन्शियल, काहीतरी एक वेगळंच येऊ शकतं. आणि मला त्याच्याबद्दल खूप कुतूहल होतं बिकॉज सरांचा तो मुलगा पहिल्यांदा जेव्हा ती सध्या काय करतेचं सगळं आलं होतं तेव्हा अरे यांचा मुलगा, अरे तो आता अच्छा तो एवढा मोठा झाला का वगैरे, इथनं ते सुरू झालं. बट स्लोली आय स्टार्टेड टू रिअलाइज की त्याला स्वतःचं एक व्यक्तिमत्व आहे. एवढंच नाही, त्याला त्याच्या आवडीनिवडी आहेत, त्याचा स्वभाव आहे. या सगळ्या गोष्टी तो दरवाजा बाहेर ठेवून काम करायला येतो. त्याच्या डोक्यात कुठेही ती हवा नाहीये, एअर नाहीये. म्हणजे आमच्या नाटकाच्या तालमीला अनेक वेळेला जेव्हा त्याला 5-10 मिनिटं उशीर व्हायचा तेव्हा तो म्हणायचा की सर सॉरी मला मी आज ट्रेननी आलो वगैरे असं. तर मी त्याला म्हणलं की कोणाचा विश्वास बसेल जर तू हे कारण दिलंस तर. तर मला त्याची मजा ही वाटली की तो कधीच कष्टाला लाजला नाही,
कधीच नाही, एकदाही नाही. या सिनेमासाठी सुद्धा त्यांनी 11-12 किलो वजन जेव्हा कमी केलं तेव्हा त्याचा हेतू हाच होता की मला ना आजच्या मुलाच्या स्पेसमध्ये जायचंय आणि मला त्याच्यासाठी जे पाहिजे ते करा. त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे क्लासेस घेतले, तो तेही शिकला, इंजिनिअरिंग मधल्या गोष्टी शिकला, फटाफट वर्गात उत्तर द्यायचे सीन त्यांनी अप्रतिम केले. अशा सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. आणि मला काय होतं, मला असं वाटतं की मला जे अनएक्सप्लोर्ड आहेत ना त्यांच्यातनं नवीन शक्यता तयार करायला खूप आवडतात. अदरवाईज एकाच साच्यातल्या, एकाच गोष्टीतले, एकाच चेहऱ्याचे तीच लोक दिसत राहतात. बरोबर. आणि मला असं वाटतं की आता ही वेळ आहे की एक चांगला 25 वर्षाचा जर हिरो मिळाला तर तो पुढे 15 वर्ष चांगले सिनेमे करू शकतो. नक्कीच. म्हणजे एखाद्या यंग ऍडल्ट लव्ह स्टोरीत जाऊ शकतो, एखाद्या डिटेक्टिव्ह थ्रिलरमध्ये जाऊ शकतो, एखाद्या पिरियडिक फिल्ममध्ये जाऊ शकतो. सो खूप शक्यता तयार होतात जेव्हा एक चांगला अभिनेता लोकांना पहिल्यांदा दिसतो. आणि मला अभिनयामध्ये ती शक्यता कायम वाटली होती. माझ्यासाठी खूप इमोशनल मोमेंट होती जेव्हा त्याला मटा सन्मानचं सर्वोत्कृष्ट अभिनेता बक्षीस मिळालं. कारण मला असं वाटलं की हा त्याच्या कष्टांवर दाखवलेला विश्वास आहे आणि त्याच्या कामावर सुद्धा, त्याच्या टायमिंगवर सुद्धा. सो आय एम व्हेरी हॅपी फॉर हिम. आणि मला असं वाटतं ही त्याची सुरुवात आहे. म्हणजे तो 8-9 वर्ष काम करतोय पण ही त्याची सुरुवात आहे. इथनं तो पुढे अजून खूप मोठमोठ्या गोष्टी करेल. डेफिनेटली करेल. आणि इनफॅक्ट मला आता सांग की तुझं उत्तरचं जे कास्टिंग आहे ना ते टिपिकल आई इमेज मध्ये बसणारी आई नाही आहे त्याच्यामध्ये. तर रेणुका शहाणेंनी आईचा रोल केलेला आहे. तर अभिनयाचं तर आता मला लक्षात आलं की तू त्याला का कास्ट केलंस, राईट? पण रेणुकाताईंना त्या रोलमध्ये कास्ट करण्यामागचा काय विचार होता? रेणुकाताईच्या व्यक्तिमत्वात एक फार जबरदस्त ट्रेट आहे, म्हणजे तिच्यात संयमी कणखरपण आहे. ओके. तिला तुम्ही जेव्हा बघताना तुम्हाला लक्षात येतं की हे अत्यंत कणखर व्यक्ती आहे पण ती अत्यंत संयमी आहे, ती शांत आहे. आणि त्याला एक कॉन्ट्रास्ट असाय जो तिला भेटल्यावर आमच्या लक्षात आला की ती तेवढीच तिला विनोद बुद्धी पण आहे. तर जो ट्रेट ती आल्यानंतर स्क्रिप्टमध्ये आम्ही ऍड केला की अरे हे छान आहे, ती किती छान वागतेय, बोलतीये, तिचं एक टायमिंग आहे ज्याने अजून मजा येते. सो गोष्टी अजून आपण फुलवूया. तर ना मला तिच्याकडे बघून कायम असं वाटायचं सेम की ती इतकी चांगली ऍक्ट्रेस आहे, इतकं चांगलं काम करते, तर तिला एका वेगळ्या पद्धतीने लोकांसमोर आणलं तर काय मजा येईल. जसं आपण बघतो की दशावतारमध्ये दिलीप काका कम्प्लिटली वेगळ्या शेडमध्ये आले, तसं मला वाटलं की रेणुकाताई ही इतकी ट्रिमेंडस ऍक्ट्रेस आहे, तू आता फिल्म बघितल्यावर तुला लक्षात येईल, तर तिला आपण कम्प्लिटली वेगळ्या स्पेसमध्ये प्रेझेंट करूया. एक. आणि दुसरं परत तेच की आजच्या प्रत्येक मुलामुलीला ना तिच्याकडे बघून वाटेल की एक्झॅक्ट हेच आहे. माझी आई अशीच बोलते, अशीच वागते की चड्डी सरळ कर आणि मशीनमध्ये टाक. हा सकाळी उठल्यावर पहिलं वाक्य हे असतं. तर त्यामुळे ना ती आणि आयांचं एक मजा आहे ना, म्हणजे तिचे ट्रेट्स इतके खतरनाक होते की शूटिंगला पण आम्ही शूट करताना ना ती न बघता ह्याला सूचना द्यायची, अरे ते ह्याचं झाकण लावू नको. तर ते इतकं आई पण येत होतं ना बाहेर की बघायची नाही ती, पण तिला माहिती असायचं हा आवाज झाला म्हणजे झाकण न लावता चाललाय. तर ते प्रत्येक घरातले कनोटेशन्स तिने फार सुंदर पकडले तिने. ओके. त्यामुळे रेणुकाताई मला डेफिनेटली. आणि सेम मी 2019-20 जेव्हा तिला गोष्ट ऐकवली तेव्हा गोष्ट ऐकवली होती आणि मी तिला म्हणलं जेव्हाही हा सिनेमा होईल तेव्हा आई तू असणार आहेस, एवढं तू लक्षात ठेव. तर तिने मध्ये मला वाढदिवसाला तिला मी मेसेज केला होता 1.5-2 वर्षापूर्वी की असं. तर ती म्हणली अरे कधी करायचा आहे तो सिनेमा? ते म्हणलं आपल्याला करायचा लवकर. ते म्हणले नाही आता काही वर्षात आजीचा रोल करायला लागेल. तर म्हणलं एवढं काही नाहीये, आपण करूया. बट शी हॅज डन अ फॅन्टास्टिक जॉब. आय एम शुअर. किती उत्सुकता आहे मला माहितीये का, कारण हे सगळे माझे फेवरेट कलाकार आहेत. आणि या फिल्मची गाणी पण तू लिहिली आहेत का? या फिल्मची गाणी मी लिहिली आहेत आणि या फिल्मची एक खासियत अशी आहे की ह्याच्यात एक ASMR सॉन्ग आहे, म्हणजे ज्याच्यात एकही शब्द नाहीये, राईट, आणि एकही सूर असा नाहीये. ते फक्त जवळपास 80 साऊंड्सनी तयार झालेलं गाणं आहे. तर ते इंजिनिअरिंग शिकणाऱ्या एका मुलाची जी मानसिक स्थिती आहे, अवस्था आहे, पॅशन आहे, याच्याबद्दलचं ते गाणं आहे. ते आहे. आणि एक आई मुलाचं नातं आहे, त्याच्याबद्दल गाणं आहे आईकडून, आणि एक गाणं आहे ते मुलाकडून आहे. ओके. सो एक मुलाकडून गाणं आहे, एक आईकडून गाणं आहे, आणि एक इंजिनिअरिंग बद्दल गाणं आहे. ओके. आय थिंक तू इंजिनिअरिंग केलेलं आहे. मी कम्प्युटर सायन्स केलंय. कम्प्युटर सायन्स केलं. सो तुला साधारण कल्पना, त्याचा फार उपयोग पुढे मी केला नाही, पण ठीक आहे. म्हणजे मी इनफॅक्ट म्हणणारच आहे की तू कम्प्युटर सायन्स करून तू एवढ्या एक्स्ट्रीमली ऑपोजिट, कारण कम्प्युटर सायन्स मध्ये 0-1 ह्याच्यात तुम्ही जगता, आणि तू जे आता करतोयस लिखाण म्हणा किंवा गाणी लिहिणं, हे 0-1-5 इन्फिनिटी
अशा रेंजमध्ये चालणारं आहे. सगळं आहे. अगदी अगदी राईट. सो कसं ठरवलंस हे करायचं? नाही, मला काय झालं, ऑप्शनच हे होते की कम्प्युटर सायन्स किंवा बायोलॉजी. तर बायोलॉजी मला शक्यच नव्हतं, कारण ते काहीतरी डिसेक्शन वगैरे करत होते. तर मी म्हटलं हे तर आपल्याला बापजन्मात शक्य नाही. कम्प्युटर बद्दल मला एक कुतूहल, आकर्षण होतं, कारण मला असं माझ्या गोष्टी डिझाईन करायला पण आवडायच्या. हम्म. आणि मला एक पहिल्यापासून थोडं सजावट करायचा छंद आहे. हा. म्हणजे एक साधी गोष्ट केली तरी मी ती पीपीटी मध्ये करतो. बर. म्हणजे त्याला काहीतरी बॅकग्राऊंड देतो, त्याचा फॉन्ट सिलेक्ट करतो. मला कॅलिग्राफी या गोष्टीबद्दल वगैरे आवड आहे. तर मला असं वाटलं कम्प्युटरमध्ये आपल्याला ते शिकता येईल. म्हणजे तेव्हा वेबसाईट डिझायनिंग वगैरे खूप मोठा मुद्दा हो, होता. हो. सो म्हणून मी त्याकडे वळलो. माझा मित्र वळला होता म्हणून मी त्याच्या मागे मागे तिकडे वळलो. आणि मग मस्त नापास विपास झालो पहिल्याच वर्षी. खूप विषय Okay. राहिले वगैरे सगळं. बर. आणि इनफॅक्ट म्हणजे हे मी कुठेच बोललो नाही, पण त्या फेजमध्ये माझ्या आईनी खूप सफर केलं. बिकॉज माझ्या आई वडिलांनी लोन घेतलं होतं. ओ. आणि माझ्या नाटकामुळे त्यांना ते सफरिंग करायला लागलं, कारण त्यांना डिफेंडच करता येईना मला. म्हणजे ते मला म्हणायचं, तू का अभ्यास करत नाही? आणि माझ्या डोक्यात काहीच शिरायचं नाही. माझे 12 पैकी 8 वगैरे विषय राहिले होते. सो मला ते कोपअपच करता येईना, की आपली आवड एकीकडे, आपलं क्षेत्र एकीकडे, घरच्यांनी काढलेलं कर्ज एकीकडे, आणि आता ह्या मधनं बाहेर कसं पडायचं. बरोबर. सो मग हळूहळू एक एक विषय सोडवत त्यातनं बाहेर पडलो. आणि मग मला एक ना, तुम्हाला आयुष्यात एक फोकल पॉईंट मिळतो बघ, की तुम्हाला हे सगळं कशासाठी करायचंय. तर मला त्याच्यानंतर एक खूप कमाल फोकल पॉईंट मिळाला, की असं करूया जेणेकरून आपल्या आई वडिलांनी आपल्याला जे स्वातंत्र्य दिलं ना, त्याच्याबद्दल त्यांना कधी वाईट नाही वाटणार. त्यांना कायम असं वाटेल की ह्याच्याकडे ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे की हा हे निभावू शकतो. बरोबर. सो त्यानंतर अशा गोष्टी झाल्या, अशा संधी मिळाल्या, अशा गोष्टींना मी पण त्यांना घेऊन जाऊ शकलो, की जिथे त्यांना हे लक्षात आलं, दे वर अश्युअर्ड, की आत्ता कदाचित पैसे कमी मिळतात, पुढे मिळतील. मग तेही मिळायला लागल्यानंतर अरे हा छान काम करतोय. सो ते टप्प्याटप्प्याने आमचं नातं पण विकसित होत गेलं. बरोबर. असं ते आहे. किती म्हणजे किती गोष्टी असतात ना, हो, आपण absolutely. आयुष्य जगत असताना किती गोष्टी अगदी घडत असतात. अगदी अगदी मला याच्यामध्ये एक तुला विचारायचं आहे, की तू आता धुरळा बद्दल बोललास, की पॉलिटिक्स कसं घराघरात पोचलेलं आहे, नात्यात ते मध्ये मध्ये आलेलं आहे. हा एक जरा याचा प्रश्न आहे. पण आपली जी मराठी फिल्म इंडस्ट्री आहे, हो. याच्यातही पॉलिटिक्स शिरलंय का रे? इंडस्ट्रीत नाही शिरलेलं, पण मला असं वाटतं की काही माणसांच्या चॉईसेसमध्ये शिरलेलं आहे. ओके. म्हणजे ते पॉलिटिक्स म्हणून नाही करत आहेत. आणि त्याच्यामध्ये कम्फर्ट हा एक महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामध्ये तुमच्या व्हॅल्यू सिस्टीमशी ती लोक असाइन्ड आहेत का नाही हा एक मुद्दा आहे. त्याच्यामध्ये स्वतःचे वैचारिक वारसदार तयार करायचा एक मुद्दा आहे. त्याच्यामध्ये अजून एक लेअर असा आहे की आपल्या बरोबरपेक्षा आपल्या खाली कोण राहू शकतंय हा एक मुद्दा आहे. सो अशाने तुम्ही तुम्हाला कन्फ्रंट करू शकणाऱ्या लोकांना ऍक्सेप्टच नाही करत. तर त्यातनं ते एक पॉलिटिक्स तुमचं तयार होत राहतं. मग तुम्ही एकाच पद्धतीच्या, एकाच गोष्टीचे, एकाच विचारांची आणि एकाच चेहऱ्यांची माणसं दिसायला लागतात. आणि मला प्रिसाइजली असं वाटतं की त्यातनं बाहेर पडून एक्सपेरिमेंटेशन करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे इनफॅक्ट मी आता तेच म्हणणार होते, की कला क्षेत्रामध्ये तुम्ही आपला वैचारिक वारसा कोण जपणार आहे हे करणंच ऑपोजिट आहे ना पर्पजच्या. नाही, पण म्हणजे मी कलेमध्ये आपण बॅरियर्स ब्रेक करत जाण्यावर आपला विश्वास असला पाहिजे ना. नाही, मला हे थोडंसं असं वाटतं की आपल्याकडे 2 प्रकार आहेत. एक प्रकार असा आहे की सम पीपल आर फ्रोझन इन टाइम. ओके. ते एका काळात आहेत आणि ते त्या काळाबद्दलच बोलतात. म्हणजे आत्ताचं काम इनकॉम्पिटंट आहे हे सतत दाखवल्याशिवाय तो काळ मोठा आणि महत्वाचा होता हे सांगता येत नाही. राईट. सो त्यामुळे आत्ताचं काम थोडं कमी लिखायला लागतं, जे मला अत्यंत चुकीचं वाटतं. आत्ताची लोक त्यांचे स्ट्रगल करून त्यांचं काम करतात. बरोबर. पण आमच्या वेळेला हा जो एक हॅशटॅग सुरू झाला की मग तुम्हाला कधीच त्याला कोपअप करता येत. बरोबर. एक दुसरा मुद्दा असा आहे की त्याच्यामध्ये एक प्रकारचा कधी कधी फेवरिझम पण असतो, की काही ठराविक गोष्टी पुढे आणल्या जातात, काही उचलल्या जातात, काही नावं जास्त पोर्ट्रे केली जातात, काही नावं बॉडी ऑफ वर्क शिवाय पोर्ट्रे केली जातात. तर ते कॉन्स्टंट चालू असतं. पण मला ती अगेन तेच वाटतं की तो केऑस आहे. तुम्ही तुमची निष्ठा जर तुमच्या कामावर ठेवली आणि ह्या पॉलिटिक्सला सगळ्यात मोठं उत्तर हे आहे की तुमच्या मनातनं तुम्ही हे ठरवायचं की तुम्हाला कोणाचं व्हॅलिडेशन हवंय. कारण हा सगळा गेम आहे ना, हा व्हॅलिडेशनचा गेम आहे. बरोबर. लोकांना ही पॉवर हवी आहे की आम्ही तुमचं काम बघायला येऊ, पण तुम्हीच आम्हाला विचारा की कसं वाटतंय. म्हणजे तुम्ही आम्हाला एका पॉवरच्या पोझिशनमध्ये टाका आणि मग आम्हालाच विचारा की कसं वाटतंय. आणि जर आम्ही नाही बोललो
तर असं समजा की ते तेवढं महत्वाचं नाहीये. ओके. तर असे प्रसंग माझ्या आयुष्यात खूप कलाकृतींच्या बाबतीत झालेले आहेत. राईट. त्यामुळे मी प्रत्येक वेळेला हा विचार केला की ओके, मी हे काम केलंय, मला व्हॅलिडेशन कोणाकडनं हवंय? तर कोणाचकडनं नकोय. प्रेक्षक आहेत, मी आहेत. ज्या 4 लोकांची मतं मला महत्वाची वाटतात, मग त्यांनी मला पाठीत गुद्दा घातला तरी चालेल. त्यांचं म्हणणं महत्वाचं आहे. हं. अदरवाईज हे बाकीचं पॉलिटिक्स, त्याच्याबरोबर येणाऱ्या गोष्टी, मग कुणीतरी मधनंच उठून काहीतरी म्हणणं, की आता मराठी सिनेमाची संस्कृती गरजच नाहीये वगैरे. तर मला असं वाटतं, की नो प्रॉब्लेम, ठीक आहे. तुमचं झालंय काम करून. हं, तर हं. आता जे काम करतायत नवीन मुलं, त्यांना करू द्या ना काम. हो, म्हणजे बरोबर. काही फरक पडत नाही. ते त्यांचं शोधतायत, त्यांचं बनवतायत आणि ते स्वतःची संस्कृती तयार करतील. हं. आणि ते करतायत. 8 सिनेमे 8 दिग्दर्शकांनी एका वर्षात करणं, हे नवीन संस्कृती सुरू झाल्याचंच लक्षण आहे. आणि प्रत्येक सिनेमाला आपली कंप्लीट एक वेगळं आहे. हे असणं, एक्झॅक्टली, ओळख एक्झॅक्टली, असणं. एक्झॅक्टली. आपण जेव्हा बघतो की उत्क्रांतीमध्ये एवढे टप्पे झालेत, मध्ये कोणीतरी म्हणणार 200 वर्ष काहीच झालं नाही. हं. हे आपल्या उत्क्रांतीचे टप्पे आहेत. सिनेमा तर आत्ता 100 वर्ष झालीत सिनेमाला येऊन. जेमतेम. एक्झॅक्टली. हं. तर त्याच्यात आपली अपेक्षा काय आहे, की पटकन सगळं व्हावं आणि मग आपण त्याच्यावर शेरे मारायला मोकळे. आता काय झालंय, की कॅन्सल कल्चर पण आलंय. म्हणजे ओके. पटकन फुली मारून टाकायची. हं. तर मला ते नाही पटत. आणि म्हणून मी मगाशी जे म्हणलं ना, की मला जेनझीसकडनं अपेक्षा काय आहे? कारण मला असं वाटतं, की मला आता सहभागी व्हायची संधी मिळतेय किती भारी आहे. हो. की मी त्यांच्या एज ग्रुपमध्ये जाऊन बसतोय, त्यांच्याशी खरंय. बोलतोय, त्यांच्याबद्दल काहीतरी गोष्ट करतोय. खरंय. तर मला ना कुठल्याही हस्तिदंती मनोऱ्यात, कुठल्याही प्रस्थासारखं लांबून किंवा वरून हे नाही बघायचंय. हं. मला शेवटपर्यंत त्यांच्यामध्ये असायचंय आणि जे काम करतायत त्यांच्या बरोबर राहायचंय. ओके. दॅट इज अ ग्रेट स्पेस टू बी इन. हं. म्हणून लोक विजय तेंडुलकरांना का मानतात? कारण ते टी शर्ट घालून पृथ्वी थिएटरची नाटकंही बघायला जायचे. हो. ते इतर लोकांचं कामही बघायचे. ते जे चांगलं वाटेल त्याचं कौतुकही करायचे. जे वाईट वाटेल त्याच्याबद्दलही बोलायचे. बोलायचं. सो त्यांना एक ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन होतं. हं. माझं म्हणणं आहे की तुमचं ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन असणं गरजेचं आहे आणि जर ते नसेल तर मग तुम्ही फक्त मत देत बसाल आणि त्याला काही अर्थ राहणार अर्थ नाही. राहणार डेटा नाही. भरत राहील बाकी काही नाही. राईट, राईट. दुसरा एक मला एक खूप अस्वस्थ करणारा विषय असा वाटतो, की सोशल मीडियामुळे म्हण किंवा लोकं इतके ओपन अप होतायत सोशल मीडियावर त्याच्यामुळे म्हण, की एखादा कलाकार किंवा एखादी व्यक्ती हम्म. स्वतःचा एखादा अनुभव सांगते किंवा स्वतःची एखादी गोष्ट सांगते, तर त्याच्यावर त्याला इतकं जास्त ट्रोल केलं हो. जातं. तर हे ट्रोलिंग कशाचं लक्षण आहे असं तुला वाटतं? मला असं वाटतं ट्रोलिंग हे ना एकीकडचा राग दुसरीकडे काढण्याचं लक्षण आहे. ओके. म्हणजे तुम्हाला एखाद्या गोष्टीत स्वतःचं मत व्यक्त करता येत नाहीये कारण तिथे तुम्हाला किंमतच नाहीये. हं, हं. तिथे तुम्हाला कोणी विचारत नाहीये. बरोबर. मग ते कुठे काढायचं? तर कोणाच्या तरी कॉमेंटवर जाऊन काढायचं. ह्याला हं. आत्ता घाण बोला. हं. तर यातनं काय होतं, की यातनं एक तर तुमची मानसिकता दिसते आणि दुसरं मला आत्ता मी जे लेटेस्ट काही गोष्टी फॉलो केल्या ना, तर मराठी माणसांनी स्वतःचं काम वाजवल्याचाच प्रॉब्लेम आहे. मराठी माणसांनी मी स्वतःचं काम वाजवल्याचा एक प्रॉब्लेम आहे, हो. की अरे कोणी म्हणजे सांगायचं नाही, की मी काहीतरी काम केलंय. हं. आणि मग लोक त्याला म्हणतात, अरे हा स्वतःला काय समजतो अमुक तमुक. पण मी खात्रीने सांगतो, की याच्या 5% काम करणारी लोक ही पेड PR घेऊन देशभर नाही जगभर नाचत असतात. अगदी. आणि ते स्वतःचं काम एवढंच असलं तरी एवढं मोठं करून दाखवतात, की तुम्ही आयुष्यभर त्या नरेटिव्हमध्ये दबले जाता. हं. म्हणजे आपण एक सिंपल गोष्ट विचारूया, की आपल्याला हिंदी स्टार आल्यानंतर आपण का दबून जातो? आपण असं, अरे सर असं का होतं? हं. कारण पहिल्यापासून आपल्याला हे माहिती आहे, अरे ते भारी आहेत, ते मोठे आहेत, त्यांचं काहीतरी आहे. का मराठी माणसं मोठी नाहीयेत? हं. मराठी माणसांनी मोठं काही केलेलं नाहीये. दादासाहेब फाळकेंनी सिनेमा सुरू केलेला. हो, ॲक्चुअली. लता मंगेशकरांनी भारतीय संगीत त्यांच्याशिवाय अपूर्ण आहे. सचिन तेंडुलकरनी क्रिकेटचा देव आहे. ही मराठी माणसं आहेत. हो, डेफिनेटली. तर माझं म्हणणं आहे, की मराठी माणसांनी तो जो न्यूनगंड आहे, की मी कशाला प्रमोट करू मला? करा ना प्रमोट, काही वाईट नाही. आजच्या काळात गरज आहे त्याची. हं. आजच्या काळात जिथे दिवसाला 1000 पोस्ट येतात, तिथे एका माणसाने स्वतःच्या 4 पोस्ट टाकल्या तर काहीच वाईट नाहीये. बरोबर. तर माझं म्हणणं आहे, आपण स्वतःला विकणं किंवा प्रमोट करणं याच्याबद्दल असलेली निगेटिव्हिटी काढायला पाहिजे, जी Right. फार गरजेची आहे. मला Right. जेन्युइनली असं वाटतं. आणि तर तुम्हाला समान संधी मिळेल आणि त्यांनी मराठी समाजाचा माइंडसेट शिफ्ट व्हायला मदत होईल, हं, हं. जो फार गरजेचा आहे. अगदी. अदरवाईज आपण कायम रिसिव्हिंग एंडला राहू. अरे ह्यांचं काम बघा, हे मस्त आहेत, अमुक तमुक सगळं. पण मग आता आपलं काय, सर आमचं एक छोटंसं हे आहे, हं. ते तुम्ही बघा. असं नाही होता का? आपणही तेवढेच चांगले आहोत, तेवढेच कंटेंट आहोत, तेवढेच पॉवरफुल आहोत.
ते बाहेर तो मेसेज आलं जाणं गरजेचं पाहिजे. आहे. मला क्षितिज हे सांग की तू जे आत्ता म्हणालास ते अगदी खरं आहे. म्हणजे मी हे फर्स्ट हँड अनुभव घेतलेला आहे याचा, की आपल्याला मी हे केलंय हे सांगताना सुद्धा मनावर दडपण येतं, राईट? हो. सो मला हे सांग की मराठी माणसं ही मानसिकता, न्यूनगंडाची मानसिकता घेऊन हम्म. का जगतात रे? मला कुठेतरी आपल्या कंडिशनिंग मध्ये हे आहे की अंथरूण पाहून पाय पसरावे, हो. की बाबा आपलं एक तेवढ्यातच राहा, कमी करा, अमुक करा. मला त्याच्याशी काही प्रॉब्लेम नाही. मला प्रॉब्लेम हा आहे की समोरच्या व्यक्तीला ना आपण आधीच खूप भारी समजतो, हम्म. जो मराठी नाहीये, आणि आपण त्याच्यापेक्षा कदाचित खूप जास्त काम करत असतो. खूप टॅलेंटेड असतात आपल्याकडे लोक त्याच्यापेक्षाही, खूप पोटेन्शियल असतं, पण आपण इतके सेल्फ डाऊट मध्ये राहतो ना की आपण तिथपर्यंत पोहोचूच शकत नाही. बरोबर. आणि मग काय होतं, मग ती लोक बनवतील तो नरेटिव्ह तयार होतो. राईट, राईट, राईट. म्हणून मला कायम मराठीतनं हिंदीमध्येही काम करणाऱ्या लोकांबद्दल अप्रूप किंवा आदर का आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल अजय अतुल असतील, तर आज ते हिंदीतही तेवढंच चांगलं काम करतात. राईट. बिकॉज त्यांनी स्वतःचं एक स्टँडिंग तयार केलंय. आज मराठीतले असे अनेक अभिनेते आहेत ज्यांना हिंदीमध्ये खूप चांगलं नाव आहे आणि लोक म्हणतात की अरे ह्यांना हे चांगले ऍक्टर आहेत ना, कारण त्यांनी तिथे जाऊन पण हाजी नाही केलेली. ते तिथे जाऊन पण स्वतःचा ताठ कणा ठेवून ते काम करतात. बरोबर. तर मला वाटतं की ते गरजेचं आहे. आज तू रीमा हे काढून बघ, अनेक मोठमोठे नट, विचारवंत कलाकार वगैरे, यांचे जर तू पॉडकास्ट किंवा इंटरव्ह्यू पाहिले, ते सगळे सांगतात आम्ही त्या मराठी नाटकापासून सुरुवात केली. हो. आता रिषभ शेट्टीने परवा सांगितलं की मी घाशीराम कोतवालमध्ये काम केलं होतं. म्हणजे आपली संस्कृती ही अनेक कलाकारांच्या उगमबिंदूपैकी एक आहे. अगदी बरोबर. हो. आता त्यातनं जे विकसित व्हायला पाहिजे ते पण आपण व्हायला पाहिजे ना. आपण फक्त उगमबिंदू आपण होतो याचा किती दिवस समाधान मानणार? जसं आपल्याला कोणी अंतराळात गेला तर आपण म्हणतो अरे भारतीय वंशाचा होता, मग कोणीतरी म्हणतं अरे तो या गावचा होता. म्हणजे आपण त्याच्यात शोधतो की आपली एक अस्मिता कशी जोडली जाईल. राईट. पण आपला माणूस तिथपर्यंत जाण्यासाठी आपण त्याला जे मोठं केलं पाहिजे ते आपण करत नाही. जे मला जेन्युइनली वाटतं की आपण ते करायला पाहिजे, कारण आपल्याकडे तशी टॅलेंट्स आहेत, आपल्याकडे तसे व्हॉइसेस आहेत, आपल्याकडे तशा गोष्टी आहेत ज्या आपण मोठ्या करून लोकांना सांगू शकतो. खरंय, खरंय. आपलं वैभव आपण मोठं करूनच सांगितलं पाहिजे. राईट. म्हणजे मला एक अत्यंत वाईट एका गोष्टीचं वाटतं की सचिन सर आहेत ते आजकाल असं झालंय की ते काहीही बोलले तरी लोक त्यांना ट्रोलच करतात. राईट. सो हा जो सगळा फेनोमेना झालेला आहे की ती व्यक्ती कोण आहे, तिचं काम काय आहे, याचा विचार न करता लोक ट्रोल करतात आणि हे कुठेतरी पाय ओढण्याचाच हा प्रकार असतो कधी कधी, असं माझ्या लक्षात आलंय. सो याच्याबद्दल तू काय तुझी रिॲक्शन असेल? नाही, मी रिॲक्शन पेक्षा तुला एक गंमत सांगतो. ह्याला एक दुसरी बाजू आहे. बर. ती अशी आहे की एक पुण्यातला मुलगा आहे, त्याला एका खूप मोठ्या दिग्दर्शकासमोर उभं केलं जातं आणि दिग्दर्शक म्हणतो की तू काही गाणी लिहिलेस का याच्या आधी सिनेमाची? तो मुलगा म्हणतो नाही सर. ते म्हणतात काही हरकत नाही, पहिल्यांदा लिहून बघ, असं म्हणून ते त्याला पहिल्यांदा संधी देतात. तो मुलगा म्हणजे मी आहे आणि तो दिग्दर्शक म्हणजे सचिन सर आहे. वाव. ओ. आणि त्याच्यानंतर मी 72 सिनेमांची गाणी लिहिलेली, ज्याला कॉन्फिडन्स नव्हता की चालीवर लिहिता येईल का. तर मी किंवा माझ्यासारखे असंख्य कलाकार आहेत ज्यांना फक्त कामच नाही तर आत्मविश्वास त्या माणसाने दिलेला आहे आणि मी त्याच्या बाबतीत भयंकर कृतज्ञ आहे त्या व्यक्तीचा. आणि मी कायम अनेक ठिकाणी हे बोललेलो पण आहे. मला असं वाटतं की आपण आपापल्या घरांमध्ये किंवा आपापल्या गोष्टींमध्ये छोटंसं काही झालं तरी ते सेलिब्रेट करतो ना. अगदी. म्हणजे आज कोणाला प्रमोशन मिळालं, आमच्या नाण्याला 80% पडले, हे आपण 50 जणांना व्हॉट्सअपवर सांगतो. मग तेव्हा आपण असं म्हणतो का की अरे किती ब्रॅक करतोय हा माणूस? नाही. तर मला असं वाटतं की काही गोष्टी या आउट ऑफ कॉन्टेक्स्ट पण घेतल्या जातात आणि त्या आउट ऑफ कॉन्टेक्स्ट सगळ्या असत जातात. मला विचारशील तर सचिन सरांचं मराठी आणि भारतीय सिनेमाला जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते प्रचंड मोठं आहे. एक. अगदी. आणि दुसरं, आय एम नॉट सेइंग नॉट जस्ट इन टर्म्स ऑफ डिरेक्टर, पण ऍज अ पर्सनॅलिटी त्यांनी ज्या माणसांना जी मदत केली, ज्या वेळेला ते उभे राहिलेत, बरोबर, आणि ज्या पद्धतीने त्यांनी ह्या सगळ्यामध्ये स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवलंय, ते मला अतिशय अतिशय महत्वाचं वाटतं. आणि मला असं वाटतं ट्रोलिंग करणारे ट्रोलिंग करून निघून जातील, पण उद्या जर लोक विचारली की सचिन पिळगावकर सरांनी काय केलं, तर बनवा बनवी सारखा सिनेमा आहे. हो, अगदी. म्हणजे तेव्हा कॉमेंट कोणी लक्षात नाही ठेवणार, तेव्हा कामच लक्षात राहतं. बरोबर. सो कॉमेंट का काम हे ज्याचं त्यांनी ठरवायचं. राईट. आणि मी नेहमी माणसांचं काम लक्षात ठेवणार आहे, कॉमेंट नाही. आणि दुसरं एक लक्षात घे ना, जे
हिंदी सिनेमासृष्टीमध्ये किंवा इव्हन मराठी सिनेमासृष्टीमध्ये स्पेशली जेव्हा मीडिया हा इतक्या वेगाने बदलत चाललाय, इव्हॉल्व्ह होत चाललाय, रेलेव्हंट राहणं हो. ही करता करता लोकांची तारांबळ उडते, 100%. दमछाक होते. 100%. अशा ह्याच्यात तो माणूस आजही रेलेव्हंट आहे आणि तुम्ही नाही त्यांना डावलू शकत, तुम्ही नाही आणि विसरू मी सांगू का, शकत. मी अगदी खरं सांगतो की ते जे बोलत असतील, त्यांचे इंटरव्ह्यू येत असतील, त्याचे मीम्स येत असतील, त्याच्या क्लिप्स येत असतील, व्हॉट एव्हर इट इज, जे काय असेल ते, पण त्या माणसांनी ज्या लोकांची घरं उभी केली, हो, ज्या माणसांना आयुष्यात विश्वास दिला बरोबर, आणि ह्या मराठी सिनेमाला एकाहून एक असे चांगले 10 सिनेमे दिलेत, अगदी हे तुम्ही नाकारूच शकत नाही. आणि मला नेहमी असं वाटतं, मी त्याच्याकडे बघतो, राईट. म्हणजे आय Right. चूज टू लुक ॲट दॅट साइड ऑफ दॅट पर्सन. काम अँड नॉट कमेंट्स. एक्झॅक्टली. राईट. सो काम नॉट कॉमेंट्स. हो. हे इतकं सुंदर स्टेटस मला मिळालंय आता. येस आय एम गोना पुट इट ॲज माय स्टेटस. सो मला सांग, आता उत्तर येऊ घातलेलं आहे, दिग्दर्शनात तुझं हो. पाऊल आहे हो. पहिलं, नाट्य दिग्दर्शनात नाही अर्थात, हो, सिनेमाच्या सिनेमा. दिग्दर्शनात. पुढे काय दिसतंय? नाही, पुढे असं आहे की जसं मी आधी म्हणलं तसं आतनं अजून 1-2 धडका आहेत त्या मारायच्यात. बर. आणि ते विषय पण माझ्यातनं बाहेर काढायचे, मला ते एक्सप्लोर करायचे आणि आणखीन तरुण होणारा सिनेमा किंवा नाटक करायचं आहे. अशा काही स्पेसेस आहेत जिथे आपण अजून पोचलेलो नाहीयेत, म्हणजे मी पोचलेलो नाही, बरीच बाकीची लोक पोचले, तर ते मला तिथे जावं असं वाटतंय. आणि एक मला महत्वाची गोष्ट या निमित्ताने सांगायला आवडेल की मराठीमध्ये ना खूप चांगलं कोलॅबरेशन पण कल्चर आहे. हो. म्हणजे जसं तू म्हणलीस पॉलिटिक्स आहे एकीकडे, पॉलिटिक्स हा एक मुद्दा आहे, पण एक अतिशय चांगलं हार्मनी असलेलं कोलॅबरेशन कल्चर आहे. हो. म्हणजे हा सिनेमा जो बनवलाय त्याचा जो निर्माता आहे, एक निर्माता आहे मयूर हरदास आणि संपदा वाघ, जॅकपॉट एंटरटेनमेंटचे. मयूर आणि मी 2001 पासून एकांकिका एकत्र करतो. बर. ओके. सो 24 वर्षाचा आमचा प्रवास आहे पहिला सिनेमा बनवायचा. आणि झी स्टुडिओजची आज आम्हाला साथ आहे, भवेश सर आहेत आणि बाकीचे लोक आहेत. सो कुठेतरी आम्ही नाटकाच्या बसमध्ये एकत्र बसून पहिल्यांदा मुंबईला येताना कधीतरी ही स्वप्न पाहिली होती की अरे आयुष्यात आपण जर आपलं ह्या क्षेत्रात जर आपण पूर्ण वेळ आलो तर काय होईल. इथनं सुरू झालेला निबंध आता ह्या टप्प्यापर्यंत आलाय, उत्तरपर्यंत. सो ही खूप इमोशनल पण जर्नी आहे एक. आणि मला अशाच क्रिएटिव्ह कोलॅबरेटर्स बरोबर काम करायचंय जे मला स्वातंत्र्य देतील. राईट. आणि ही दोन्ही माणसं, म्हणजे ही तिन्ही माणसं, मला त्यांनी पराकोटीचं स्वातंत्र्य दिलं हा सिनेमा बनवायला. एकदाही त्यांनी मला त्रास दिला नाही किंवा एकदाही त्यांनी मला असे प्रश्न विचारले नाहीत जे मला वाटलं यांना माहितीये का नाही माहितीये. त्यांनी कायम अतिशय भक्कम सपोर्ट केला आणि त्यामुळे मी मला हवा तो सिनेमा बनवू शकलो. सो मला ते सगळ्यात महत्वाचं वाटतं. आणि पुढेही मला आहे की मला जो हवाय तो सिनेमा मी बनवेन, मला जे काम हवंय ते मी करेन. वंडरफुल. तू जे आता म्हणालास की तरुण अजून तुझी कथानकं तरुण व्हायला हवेत, राईट, हे तुला हवंय. तुझं वय वाढत चाललेलं आहे, राईट. ऍट द सेम टाइम तुला तुझा हिरो तरुण करत जायचा किंवा तुझी गोष्ट तरुणांबद्दल करत जायची. सो त्या तरुणांशी आत्ता तू रिलेट करू शकशील किंवा ती फिल्म आत्ताच्या घडीची आहे, जरी तुला 2017 मध्ये सुचलेली असली तरीही ती आत्ता 2025 मधली ती फिल्म आहे आणि ती आजच्या काळात आणण्यासाठी तू काय करतोस? एकदम सिंपल गोष्ट आहे, कालातीत भावना आणि काळानुरूप सादरीकरण हा मुद्दा आहे. कारण भावना ही कालातीत असते. आई मुलाचं प्रेम हे 60 मध्येही होतं, 2000 मध्ये 3000 मध्येही असणार आहे. बरोबर. पण मांडणी काळानुरूप करणं यांनी त्याचा फ्लेवर राहतो. बरोबर. यांनी त्याची मजा राहते. सो कालसुसंगत मांडणी आणि कालातीत भावना या दोन्हीचं मिश्रण मला कलाकृतींमध्ये करत राहायला आवडेल. आणि दुसरं, अजून यंग पेक्षा अजून रेलेव्हंट हा मला मुद्दा वाटतो की माझ्या आता जर तू बघितलंस तर कदाचित 5 वर्षापूर्वीच्या पॉडकास्टमध्ये मी वेगळं बोललो असेल. नक्कीच. पण 5 वर्षात माझी एक मतं काहीतरी त्याला एक वेगळा प्रवाह मिळालाय. अजून 2 वर्षांनी कदाचित मी आणखीन वेगळं बोलेन. बरोबर. पण मला त्या टप्प्याचा, म्हणजे त्या बदलत्या टप्प्याची पण मला मजा येते. तो जो बदलतोय तो, आणि तो मला जास्तीत जास्त रिलेव्हंट, टवटवीत, आजचा असं करण्यातच रस आहे. त्याचीच मला मजा येते आणि त्याचीच मजा पुढे येत राहील. राईट. सो हे किती महत्वाचं आहे, कारण तरच आपला सिनेमा रेलेव्हंट राहील ना रे. 100%. आणि दुसरं मला एक त्यात हेही वाटतं की
बाकीच्या लोकांना पण सेलिब्रेट करायची मजा येते. बाकीचे जे दिग्दर्शक आहेत, जे नवीन काम करतायत, नवीन लेखक येत आहेत. मी आत्ताच इथे सांगतो की मराठीमध्ये काही उत्तम लेखिका आणि कवयित्री पण येत आहेत, ज्या पुढच्या 1-2 वर्षात खूप चांगलं काम करणार आहेत. सो असे पण काही लोक मी पाहतोय की एक नवीन व्हॉइस येणार आहे, नवीन टॅलेंट येणार आहे. सो मी खूप एक्सायटेड आहे. आणि एक्सायटेड मी ह्याच्यासाठी आहे कारण काय होतं ना, जेव्हा तुम्ही एक चांगलं काम बघता तेव्हा तुम्ही त्यातनं इन्स्पायर पण होता की अरे यार, हे किती छान आहे, मला असं काही करता येईल का. आणि मग तुमची एक विचार प्रक्रिया अजून सुदृढ होते, अजून तुम्ही पुढे जाता. तर तशा शक्यता आता खूप मराठीत मला दिसतात पुढे. वाव, नाईस. हे किती आशावादी चित्र उभं केलं. आशावादी. एक शॉशँक रिडेम्पशन मध्ये एक वाक्य, होप इज अ गुड थिंग, मे बी बेस्ट ऑफ थिंग्स अँड नो गुड थिंग एव्हर डाईज. याचा मराठी अनुवाद असा आहे की आशा ही एक खूप चांगली गोष्ट आहे आणि इट इज प्रॉबब्ली द बेस्ट, म्हणजे ती सर्वोत्कृष्ट गोष्ट आहे आणि चांगल्या गोष्टी ह्या कधीच मरत नाही. करेक्ट, राईट, परफेक्ट. सो त्याच्यामुळे मला असं वाटतं क्षितिज, आता ना आपण ह्या मुद्द्याकडे येऊयात की तुझ्या दृष्टीने चांगला सिनेमा किंवा चांगली कथा किंवा चांगलं गाणं ह्याच्या काय क्वालिटीज किंवा काय ट्रेट्स आहेत? आत्ताच्या काळात विचारशील तर फार फनी उत्तर आहे, जे तुम्हाला मोबाईलला हात लावू देणार नाही असं. ओके, म्हणजे तेवढा वेळ तो मोबाईल बाजूला तुम्ही, म्हणजे आता काय झालंय, एक ती म्हणे ना, अटेन्शन इज द हायेस्ट फॉर्म ऑफ रिस्पेक्ट. हो, येस 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 येस. की तुमचं बाबा आधी मला लक्ष द्या, प्रेम बिम त्या तुम्ही द्याल, नंतर रेटिंग मिटिंग द्याल, आधी लक्ष द्या. तर आता लक्ष देऊ शकणारी अशी गोष्ट तयार करणं हा एक पहिला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणि दुसरं, जी गोष्ट बघितल्यानंतर त्या माणसाच्या अनुभव विश्वात काहीतरी भर पडेल कुठल्या तरी पद्धतीची. म्हणजे कायम आपण म्हणतो ना की आर्ट इज अन एस्केप, आपण एस्केपसाठी जातो, पण एस्केपच्या बरोबरीने पण अजून 1-2 गोष्टी असतात ज्या तुम्ही ऑफर करू शकता कलाकृतींमधनं. तर त्या मला असं वाटतं त्या ऑफर करत राहायला पाहिजेत. सो क्षितिज, मी ना ऍक्च्युली आता खूप एक्सायटेड आणि इन्स्पायर्ड दोन्ही आहे. कारण इतका फ्रेश पर्स्पेक्टिव्ह खूप दिवसांनी आलाय माझ्या समोर. सो क्षितिज, तुझ्याकडून मला जाणून घ्यायला आवडेल. मी आता काही भरपूर रेकमेंडेशन घेणार आहे तुझ्याकडून. मला सगळ्यात आधी सांग की आत्ता लेटेस्ट कोणतं पुस्तक वाचलंयस आणि कोणतं रेकमेंड करशील? मी आता खूप इंटरेस्टिंग काय काय पुस्तकं वाचतोय, माझ्याकडे आली आणि ती अशी मधल्या टप्प्यावर आहेत. जर्नलिझम जेव्हा मी शिकलो तेव्हा माझ्या वर्गात एक मुलगी होती, हिना कौसर खान म्हणून, जी पुढे खूप सुंदर तिने पत्रकारितेत काम केलं आणि लेखिका पण आहे. तिचं आता स्टिअरिंग नावाचं नवीन पुस्तक आलंय आणि तिची लिखाणाची शैली फार इंटरेस्टिंग आहे. ते पुस्तक आता हातात आहे, ते वाचतोय. सुमेधची दोन्ही पुस्तकं मी आता जस्ट वाचली. निळावंती वाचलं, अजात शत्रू नावाचं त्याचं पुढचं पुस्तक आहे तेही वाचलं, तेही खूप सुंदर त्यांनी लिहिलंय. त्याच्यानंतर वैभव देशमुखचा एक कविता संग्रह आता मी वाचला, हे सारे गुलमोहर माझे नावाचा, जो अतिशय सुंदर लिहिलाय. मला जेन्युइनली या निमित्ताने सांगायला आवडेल की मराठी कवितेमध्ये ना फार जबरदस्त टॅलेंट नवीन येतंय. म्हणजे तो आहे अपूर्व नावाचा एक मुलगा आहे जो खूप सुंदर, राजपूत, करेक्ट, तोही खूप सुंदर करतो. एक अजून मुलगा आहे, त्याचं आडनाव काहीतरी प्रतापवार का काहीतरी आडनाव आहे त्याचं, मला रापतवार, सारंग रापतवार, तोही. तर ती सगळी मुलं, मला त्यांचं काम खूप आवडतं. आणि अगेन ते त्याला एक छान स्पेसमध्ये नेतात की त्याचं सादरीकरण पण होतंय, लोकांनाही ते आवडतंय. सो वैभवचं काम मला खूप आवडतं आणि तो सारे गुलमोहर माझे मला कविता संग्रह आवडला. सो ही 3-4 पुस्तकं आता आहेत. आणि एक मला आता माझ्या मित्रांनी पुस्तक दिलंय जे फारच खतरनाक पुस्तक आहे, ते आहे ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंची. अरे ते पुस्तक तर त्याच्या पहिल्या 2 ओळी वाचूनच मी म्हणलं की ओके, आता आपले काही दिवस ह्याच्यात ते असं पुस्तक असं वाचायचं, 2 पानं ठेवून द्यायचं, अगदी 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 परत 2 पानं वाचायचं, परत ठेवून द्यायचं. सो ही सगळी पुस्तकं आहेत जी आता घरात आहेत आणि हळूहळू वाचते. नथांग नावाचं एक पुस्तक आहे मानसी पुळे हुंडूरचं, तेही मी आता जस्ट वाचलं. तर खूप वेगवेगळे व्हॉइसेस आहेत, वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर छान वाटतंय मला, इंटरेस्टिंग वाटतंय. वंडरफुल वंडरफुल. आणि पुस्तक वाचनाचं तुला वेळ आहे हे तर आता आम्हाला कळलं. या व्यतिरिक्त तुला अजून कसलं वेळ? मला खाण्याचं जेन्युइनली वेळ आहे, पण आता ते थोडं मॉडरेशन मध्ये आलंय. म्हणजे आता माझी बायकोच न्यूट्रिशनिस्ट आहे, म्हणजे डायटिशियन आहे ती, खरं तर स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट आहे. तर त्यामुळे असं नाही की काही माझ्यावर बंधन आहेत, पण ही व्हॉलंटरी घातलेली मी बंधन आहेत, कारण त्याच्या चांगल्या बाजू पण मला दिसायला लागल्या. तसं आहे.
पण मी अतिशय फूडी किंवा अतिशय खादाड. काय आवडतं खायला? मला आपलं मराठमोळं खाणं अतिशय आवडतं. मी हार्डकोर मिसळ प्रेमी आहे. वा 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 मला वा वा. प्रचंड आवडते मिसळ. आणि मी संधी शोधत असायचो अगदी कॉलेजच्या दिवसापासून की कुठे. तेव्हा मिसळ ते नव्हती बनली जी आता ती सोशल मीडियामुळे बरोबर. बनली. हम्म. पण जसं आपण भेटीगाठी देतो ना वेगवेगळ्या ठिकाणांना, पर्यटन स्थळांना, तसं आम्ही तू मित्र मिसळ- खायच्या स्थळांना जायचो की अरे इथली चांगली वाटते इथे जाऊया, तिथली चांगली वाटते तिथे जाऊया. तर ते आहे. मला भयंकर खाण्याचं प्रेम आहे, आवड आहे. कारण माझी आई फार चांगलं जेवण बनवते. बर. तिचे उकडीचे मोदक तिच्या हातचे खूप जबरदस्त असतात. ते ती गणपतीच्या दिवसांमध्ये ती सेवा म्हणून किंवा प्रसाद म्हणून पण करते, ऑर्डर्स पण घेते. सो असं सगळं आहे. त्यामुळे खायचं मला अगदी आलेलं आहे. म्हणजे मी स्वयंपाकही उत्तम करतो, त्यामुळे मला बरं. तेही आवडतं. स्वतः करून खायला घालायला पण आवडतं. ओके. पण खायच्या जागा म्हणजे आमच्याकडे असा एक किस्सा होता की मी आणि बायको जेव्हा पहिल्यांदा भेटलो तेव्हा मी तिला पत्ते हॉटेलवरनं सांगायचो की अच्छा तिथे नको, तू तिकडनं आहे, तिकडे ते हॉटेल आहे, मग तिकडनं. तर ते म्हणले अरे मी मुंबईची, तुला कसं माहिती आहे? मी म्हटलं बीन देअर डन दॅट. राईट राईट. सो मला पुण्यातल्या 3 मिसळीच्या जागा सांग बरं. की ज्या सोशल मीडियावर अजून आलेल्या नाही आहेत किंवा दे आर नॉट नोन, एव्हरीबडी डज नॉट नो दॅम. नाही आता सगळे आलेले आहेत, पण हम्म. माझं ज्याच्याशी असोसिएशन आहे त्या मी सांगतो. हम्म. आता काय झालंय, लोक एक म्हणतात ह्याच्यासारखी मिसळ कुठेच नाही बरोबर. किंवा जगात ही भारी आहे, मग आमची बेस्ट का तुमची बेस्ट, अशा एक मारामाऱ्या चालू असतात. हो तर लेट्स नॉट गो देअर, कारण त्याला काही अर्थ नाही. बरोबर. मला असं वाटतं ज्या चवीशी तुमची आठवण जोडलेली आहे ना, ती तुम्हाला आयुष्यभर नंबर 1 वाटत असते. अगदी. इतकं सिम्पल आहे. त्यामुळे माझ्यासाठी गरवारे कॉलेजच्या समोर बिपिन स्नॅक सेंटर नावाचं आहे. हो. तिकडचं सगळं खाणं मला अतिशय आवडतं. ओके. आणि मी गेलो की ते आनंदितही होतात. म्हणजे मी हां. कॉलेजपासून तिकडे जायचो, बरोबर. त्यामुळे मला पाहिल्यावर त्यांचेही चेहरे उजळतात. सो तिथलं मला खाणं, तिथली खिचडी असेल किंवा मिसळ असेल ती मला अतिशय आवडते. काटाकीरची वन ऑफ द फर्स्ट ब्रँच आमच्या कॉलेज समोर उघडली होती जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये होतो. हम्म. त्यामुळे त्याचं एक असोसिएशन आहे. रसरंगची मिसळ सगळ्यांना माहिती आहे की ती अतिशय आहे, जबरदस्त आहे. नेवाळ्यांची मी खाल्ली, तीही मला आवडलेली आहे. सो अशा बऱ्याच, आता मी पुणे मिसळ हाऊस म्हणून आहे तिथे गेलो होतो, हम्म. तर तिथेही मला मिसळ खूपच आवडली. हो का? सो तेही अप्रतिम आहे. ग्रेट. ग्रीन सिग्नल आहे आपटे रोडला आमच्या मित्राचं रणजित हा. गुगळेचं, त्याचीही मिसळ खूप चांगली आहे. सो अच्छा. असे वेगवेगळ्या. आणि एक ओजी आप्पा वळवण चौकात 10-11 वर्ष राहिल्यामुळे बेडेकर ते तर म्हणजे नाव आहे, नाही घेतलं आहे. तर असं आहे. Correct. असं आहे. राईट. तर त्यामुळे हे काय काय अड्डे कट्टे असं सगळं आहे. ओके. आणि मुंबईतल्या तुझ्या गो टू प्लेसेस जेवायला जाण्याचे? मुंबईमध्ये लोकांना हे ऐकून खूप कमाल वाटणार आहे, मला गजालीचं व्हेज जेवण खूप आवडतं. रिअली? हो, आउटस्टँडिंग व्हेज जेवण असतं. बर. लोकांना माहित नाहीये हे, कारण हा. ऑब्व्हियसली ते फिश साठी प्रसिद्ध आहे. पण गजालीची दही भेंडी ही आउटस्टँडिंग आहे. म्हणजे ही तुम्ही कधीच तसं काही ट्राय केलं नसेल. ओके. इनफॅक्ट माझे परदेशातनं 1-2 मित्रमैत्रीण आले होते, तेव्हा त्यांना मी ते खायला घातल्यावर देवर ब्लोन हवे. ते म्हणले अरे हा प्रकारच आम्ही कधी खाल्लेला नाहीये. ओके. त्यामुळे गजाली माझं अतिशय आवडतं एक रेस्टॉरंट आहे मुंबईमधलं. अमर ज्यूस सेंटरला अनेक सिटिंग्स नंतर, पावभाजी. कामानंतर गेल्याचं हे आहे. आणि आता मुंबईमध्ये काही काही इंटरेस्टिंग हेल्थ कॅफे, न्यू स्पेसेस, हो. हॅशटॅग्स, अमुक तमुक हे पण आलंय. सो बँड्रामध्ये एक कम्फर्ट जागा आहे जिथे मी आणि माझ्या बायको बऱ्याच वेळेला जायचो. दॅट वॉज ईट अराउंड द कॉर्नर. या. तर ती मला खूप आवडते. अतिशय शांत, अतिशय सुंदर खाणं तिथे मिळतं. आणि हेल्दी आणि अतिशय मस्त आहे ते. आणि तसं आता बँड्रात बुजी कॅफे म्हणून झालंय, ओके. तेही खूप सुंदर आहे. मी आता रिसेंटली गेलो होतो, तर तिथे सगळं म्हणजे ॲव्होकॅडो आणि त्या सगळ्या गोष्टी सगळं, सगळ्या तिथे आहेत. पण ठीक आहे, आपली रेंज आता मिसळ टू ॲव्होकॅडो झाल्यामुळे दोन्ही आवडतं आपल्याला. ग्रेट. येस. ग्रेट. सो क्षितिज, आता आपण येतोय आपल्या लास्ट सेगमेंटकडे, ओके. ज्याचं नाव आहे सन विवी. सप्रेम नमस्कार, विनंती विशेष. सो आत्ता जर तुला एक पोस्ट कार्ड दिलं ओके. आणि तुला म्हणलं की तुला ज्या व्यक्तीला लिहायचंय त्या व्यक्तीला पत्र लिही, मग ती व्यक्ती आजची, उद्याची, असलेली, नसलेली, कोणीही व्यक्ती असो, तर तू कोणाला लिहिशील आणि काय लिहिशील? मी ऍक्च्युली मलाच लिहिन 20 वर्षाचा असताना. ओके. मी जेव्हा बर. 20 वर्षाचा होतो तेव्हा मी जसा होतो त्याला मी आत्ता एक पत्र लिहिन आणि एवढंच सांगेन की सगळं शक्य आहे, एवढं घाबरायची गरज नाहीये. ओके. तर मला असं वाटतं की तेव्हा कोणीतरी जर ते सांगितलं असतं तर कदाचित अजून धडाडींनी, वेगळ्या पद्धतीने मी तेव्हा राईट. गेलो असतो. पण नंदलेस मला असं वाटतं की ते अनुभव पण तुम्हाला यायला लागतात. बरोबर. तर ते पत्र डेफिनेटली मी, आणि माझ्या आयुष्यात पत्रांचं महत्व फार जबरदस्त आहे.
कारण मला माझ्या लिखाणाची सुरुवात आयुष्यात हम्म. ही पत्रांनी झाली. बर. कारगिल मधल्या जवानांना पत्र अशी खूप मोठी स्पर्धा होती. बर. त्याच्यात मला बक्षीस मिळालं म्हणून मला कळलं की मला लिहिता येतं. सो ओ पत्र हा माझ्या आयुष्यात खूपच महत्वाचा आणि खूप जिव्हाळ्याचा मुद्दा आहे. राईट. त्यामुळे ह्या एपिसोडचा शेवटही पत्रावर होतं हे मला खूप छान वाटतंय. तर मला डेफिनेटली कारण काय आहे ना, कधी कधी तुम्ही स्वतःला काही गोष्टी सांगणं फार गरजेचं असतं. तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला त्या गोष्टी माहिती आहेत, पण ना आपण सगळेजण आतल्यात एक प्रवास करत असतो. अगदी त्या प्रवासाची नोंद फक्त आपल्याकडे असते. अगदी तर ना पुढच्या टप्प्याने मागच्या टप्प्याला कधीतरी सांगणं गरजेचं असतं की इथपर्यंत आलोय आणि हे खूप छान आहे. आय राईट. थिंक ती खूप चांगली नोट आहे आणि तसं ते पत्र लिहायला आवडेल आणि त्यानिमित्ताने हस्ताक्षरही सुधारेल. ओके. ग्रेट Yes, ग्रेट ग्रेट. yes. सो ऑन दिस नोट, सो क्षितिज, तुला तुझ्या दिग्दर्शकीय प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू आणि अजून अधिकाधिक तरुण चित्रपट बनवत राहा थँक्यू. आणि असंच आपण गप्पा मारत राहू. 100% थँक्यू सो मच मला बोलवल्याबद्दल आणि फार मजा आली कारण खूप वेगळ्या अँगलचे प्रश्न विचारले आणि ज्याच्यामध्ये कुठलीही भीडभाड न ठेवता कुठलाही सेफगार्ड न राहता मला उत्तरं पण देता आली. आता सगळ्यात मोठं उत्तर 12 डिसेंबरला मिळेल, हो, पण त्याच्या आधीची ही actually. काही उत्तरं पण तेवढीच महत्वाची आहेत आणि मला पण एक छान आपण म्हणतो ना की तुमचा विवेक पण तुम्ही तपासून पाहता ना, तसं हो. मला ही उत्तरं देताना वाटलं. वाव. सो तुझे आणि क्षितिज दोघांचेही थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू. थँक्यू.